इयरली टर्नओव्हर आहे तो साधारण एक 35 लाखापर्यंत जातो. तो खुराकाचा खर्च आहे, त्यानंतर शेडचं मेंटेनन्स, लाईट बिल आहे, पाणी आहे. नाही आता मार्केट अजून उपलब्ध नाही, कारण हे ब्रीड कुठं मार्केटमध्ये अजून तुम्हाला काही कुठं उपलब्ध दिसणार नाही. कारण सुरुवातीला आम्हाला आपण अडचणी आल्या. आमचा पण मॉर्टिलिटी जो रेशो आहे तो साधारण सुरुवातीला 5 ते 6% पर्यंत पण गेलेला आहे. बाहेर जाऊन पण शेळी पालन करू शकतो. 80-90 हजारापर्यंत ज्या मॅच्युअर्ड शेळ्या आहेत त्यांची व्हॅल्यू 11 लाखापर्यंत आहे. काही ज्या इम्पोर्टेड आहेत त्यात पण महाग आहेत, म्हणजे त्या जवळजवळ 3-3.5 लाखापर्यंतच्या पण आहे. आता शेळी पालनात नफा लगेच भेटत नाही. पहिली त्यांनी 7 लाखापासून इन्कम झालं सुरुवातीला, नंतर 13-14 लाख, 15 लाख, 18 लाख, नंतर 25 लाख रुपये. आता यावर्षी फक्त साधारण 35 लाखापर्यंत टोटल ओव्हरऑल आमचं इन्कम आलेलं आहे. नमस्कार, उद्योग स्पार्क मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण अशा आगळ्या वेगळ्या गोट फार्मिंग प्रोजेक्टसाठी भेट देण्यासाठी आलेलो आहे. आपण आतापर्यंत अनेक प्रोजेक्ट बघितले, परंतु हा खास आणि अतिशय वेगळा हायजेनिक आणि हायटेक केलेला प्रोजेक्ट आहे. तर आज आपण सरांना भेटणार आहोत. सर, प्रथमतः आमच्या दर्शकांना आपला परिचय करून द्या. नमस्कार, माझं नाव सतीश उत्तम कराळे आणि आमचा सरस्वती गोट फार्म या नावाने कंपोस्ट तांबोळ, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आमचा आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांवरचा गोट फार्मिंगचा आमचा प्रयोग गेल्या 4 वर्षापासून चालू आहे. आम्ही गोट फार्मिंग मध्ये स्पेसिफिक आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या, या शेळ्यांच्या या ब्रीडवर आम्ही काम करत आहोत. सर, या व्यवसायाला सुरुवात आपण कधीपासून केली, म्हणजे किती गोट पासून आपण सुरुवात केली आणि किती वर्षापासून केली? आम्ही 2021 पासून या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या आणि प्लस त्यासोबत काही गावरान म्हणजे लोकल ब्रीड ज्या आपल्याकडे संगमनेरी, उस्मानाबादी या जातीच्या काही शेळ्या, अशा आम्ही सुरुवातीला सुरू केला. जेव्हा आम्ही 21 मध्ये गोट फार्मिंग सुरू केलं आणि नंतर त्यामध्ये हळूहळू थोडंसं डेव्हलपमेंट करत की एकच ब्रीड की आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या, कारण यांचं वैशिष्ट्य असं की त्यांची वजनवाढ खूप चांगली आहे, त्याचबरोबर त्यांचं FCR चांगला आहे, त्यांचं खूप म्हणजे काटक अशी शेळी म्हणतो आपण त्याला. तर त्या इतर सगळ्या ब्रीड मध्ये आफ्रिकन बोर जाती अतिशय काटक ब्रीड आहे. आपली देशी, जसं की आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की म्हणजे नवीन जे गोट फार्म सुरू झालेले आहे, लोक संगमनेरी असेल, उस्मानाबादी असेल किंवा काठियावाड असेल, तर यात आणि आपल्या गोट फार्म मध्ये काय फरक आहे? नाही, आता आपण शेळी सगळ्याच शेळ्या चांगल्या आहेत. मी कोणत्या शेळीला मी नाव ठेवत नाही. प्रत्येक शेळी तिच्या इनपुट प्रमाणे, म्हणजे तिला आपण जेवढा खर्च करतो किंवा तिची जी कॉस्ट आहे त्याप्रमाणे ती आपल्याला आउटपुट देत असते. आता त्याच्यामध्ये आफ्रिकन बोर जात ही अशी जात आहे की तिला वजनवाढचा रेशो खूप चांगला आहे. म्हणजे आपल्या देशी शेळ्यांची वजनवाढ, त्यांची पिल्लं 6 महिन्यामध्ये जो 20 किलो पर्यंत पोहोचतात, पण त्याच जागी जर आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्या जर आपण सांभाळल्या तर त्यांची पिल्लं 3 ते 4 महिन्यामध्ये 20 ते 25 किलो पर्यंत वजनवाढ आपल्याला त्यांच्यापासून मिळू शकते. आता या जातीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य की यांना आपण 100% बंदिस्त करू शकतो. जर आपल्याला बंदिस्त शेळीपालन करायचं असेल तर आपल्याला आफ्रिकन बोर शिवाय एकमेव अशी ब्रीड आहे की तिला तुम्ही 100% बंदिस्त करू शकता. इतर कुठलीही ब्रीड तुम्ही तिला 100% बंदिस्त कराल तर तुम्हाला अडचण येते, कारण शेळ्यांना फिरण्याची सवय असते, बाहेर ग्रेझिंगवर नेण्याची त्यांना गरज असते, त्यामुळे त्यांना आपण डायरेक्ट बंदिस्त करू शकत नाही. पण ही एकमेव अशी ब्रीड आहे की तिला तुम्ही 100% स्टॉल फिडिंगवर, म्हणजे दिवसातून 1 मिनिट तिला बाहेर सोडण्याची गरज नाही. हा सगळ्यात महत्वाचा बेनिफिट आपल्याला या शेळीपासून, या ब्रीड पासून भेटतो. आणि दुसरा महत्वाचा की आपल्याला वजनवाढ जास्त भेटते, आणि वजनवाढ आपल्याला जास्त आली तर आपल्याला पैसेही जास्त भेटतील. सध्या ही ब्रीडिंगसाठी आम्ही विकतोय, कारण सध्या भारतभर किंवा महाराष्ट्रामध्ये ह्या ब्रीडची संख्या खूप कमी आहे. हळूहळू ती प्रसार होत चालली आहे, पण जोपर्यंत ह्या ब्रीडिंगसाठी डिमांड आहे तोपर्यंत ही ब्रीडिंगलाच विकले जाणार. ज्यावेळेस सगळीकडे आपल्याला बोर दिसेल त्यानंतर हे आपल्याला कटिंगसाठी सर्रासपणे वापरलं जाणार. हो सर, आम्ही अनेक ठिकाणी गोट फार्मला व्हिजिट केले, तर तिथं आम्हाला सिंगल, जसं की आपण बघतो की ग्राउंड फ्लोअरवरती आम्हाला गोट दिसत आहे, तिथं अस्वच्छता येते किंवा काही गोटमध्ये फंगल पण येतात. पण तुम्ही हे जे डबल पार्टिशन मध्ये आपण केलेलं आहे, खाली आपल्या ह्या कोंबडी आहे, वरती गोट आहे, तर याचा म्हणजे व्यवसायामध्ये बेनिफिट कशा प्रकारे जाणवतो आपल्याला? आता याच्यामध्ये आम्ही जे डबल लेकर म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्याला खाली कोंबड्या ठेवण्यासाठी आपण एक 6 फूट उंच आपण हाईट घेतलेली आहे. त्याच्यामध्ये 6 फूट उंचीवरून हाईटवर आपण शेळ्या ठेवलेल्या आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 3 फायदे आम्हाला भेटलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा पहिला फायदा म्हणजे लेबरची अडचण. कारण काय होतं, शेळी पालनामध्ये जर आपण लेबर कंटिन्युटी किंवा कायमस्वरूपी लेबर मिळणं या गोष्टी खूप अवघड होत चालल्यात. म्हणजे कारण लेबर समजा आमचं हे 3000 स्क्वेअर फूटचं शेड आहे, हे जर जमिनीवर असतं तर हे क्लिनिंगसाठी कमीत कमी 1.5 ते 2 तास कालावधी गेला असतो. पण हा कालावधी आपला जर डेलीचा रुटीनचा काम असेल तर लेबर असो किंवा कोणी असो तो कंटाळा करणार आहे, म्हणजे त्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे तोच प्रश्न पुढे लेबरचा तयार होतो की लेबर टिकत नाही. त्याच्यासाठी हे एक ऑप्शन खूप चांगलं आहे
की लिमिटेड शेड असल्यामुळं याच्यावरच्या जवळजवळ 80% लेंड्या आहेत त्या खाली डायरेक्ट जमिनीवर पडतात आणि एक 20% लेंड्या आहेत त्या असतात त्या आपण एक 15 ते 20 मिनिटांमध्ये सर्व क्लीन करून आपण बाजूला करू शकतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचा फायदा की आपली लेबरची अडचण येणे दूर होते. कारण याच्यामध्ये कंटाळा येत नाही. जो लेबर असतो तो एक 15-20 मिनिटांमध्ये 3000 स्क्वेअर फूटचं शेड क्लीन करतो. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे की आपल्या ज्या शेळ्या आहेत, आता शेळ्यांना चिडचिड हा किंवा असं ओलावा चालत नाही. म्हणजे आपण जर जमिनीवर शेळा असेल तर त्यांना तो कायम सततचा ओलावा, त्यामुळे ते शेळ्या चिडचिड करतात. त्यामुळे त्या बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणा किंवा बाकीचे इन्फेक्शन, स्किनचे इन्फेक्शन या गोष्टीमुळे त्या आजारी पडतात. त्यामध्ये आपलं नुकसान होतं. शेळी आजारी पडली आजारी पडली तर दगावली तर ते आपलं नुकसान आहे. आता याच्यामुळे काय होतं की शेळ्या एकदम निरोगी राहतात. एलिव्हेटेड शेळ्या असल्यामुळं त्यांचा लेंड्या आणि ते मलमूत्र असतं त्यांचा आणि स्किनचा संपर्क खूप कमी होतो. म्हणजे त्यांचं जे लेंड्या म्हणा मलमूत्र ते एक 15-20 मिनिटं जरी त्याच्यावर जर त्यांनी जर लघवी केली तर ते सुकून जाते. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं जास्त ओलावा राहत नाही. त्याच्यापासून काय होतं की शेळ्या हेल्दी राहतात, निरोगी राहतात. आणि शेळ्या जर निरोगी राहिल्या तर आपलं प्रोडक्शन चांगलं आलं तर आपल्याला फायदाही चांगला होतो. हा दुसरा महत्वाचा याच्यामध्ये फायदा. आणि तिसरा फायदा की आपण ऍडिशनल खाली कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्या वगैरे ते ठेवू शकतो. या गोष्टी याच्यापासून आपल्याला फायदा होतो. याच्यामध्ये आता हे जे ब्रीड आहे आपण जे मगाशी सांगितलं बोलताना, तर याचं स्पेसिफिक वैशिष्ट्य काय आहे की काही ब्रीड जे असतात की कटिंगसाठी जातात, काही मिल्चिंगसाठी असतात किंवा काही इतर याच्यासाठी असतात की पिल्ले देण्यासाठी खूप चांगलं असतं. तर याचं खास वैशिष्ट्य काय आहे? ह्या ब्रीडचं वैशिष्ट्य आहे वजन वाढ. म्हणजे ह्या आफ्रिकन बोर जातीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वजन वाढ. कारण आपल्याला वजन वाढ जर चांगली भेटली तरच आपल्याला पैसे जास्त भेटणार. म्हणजे कटिंग मार्केटसाठी जरी आपण काम करत असलो, जर तुमचं जे बोकड आपण विक्रीसाठी आज बाजारामध्ये नेतो जर त्याचं जर वजन आपल्याला जास्त असेल तर आपल्याला पैसे जास्त भेटतील. म्हणजे आता जर आपल्याला जर गावठी शेळी किंवा उस्मानाबादी म्हणा किंवा इतर कुठल्या ब्रीडचं शेळीचं पिल्लू तुम्हाला 6 महिन्यामध्ये 20 किलो वजन वाढत येते. 6 महिन्यामध्ये 20 किलो. आज जिवंतच बोकडाचा रेट साधारण एक 350-400 रुपये चालू आहे. आता 400 रुपयांनी 6 महिन्याच्या बोकडाचे 20 रुपयांनी आपल्याला 8000 रुपये भेटतात. त्यासाठी आपल्याला 6 महिने वेट करायचं. पण त्याच जागी आज तुम्ही जर आफ्रिकन बहु जातीच्या शेळ्या जर संगोपन केलं तर त्यांची जर पिल्लं तुम्ही विकली तर ती तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये 25 किलो इतकी वजन वाढ भेटणार आहे. जर 25 किलोचं पिल्लं तुम्ही 4 महिन्यात विकलं तर तुम्हाला 400 रुपयांनीच त्याचे 10,000 रुपये भेटणार. म्हणजे तुमचा पुढच्या 2 महिन्याचा तुमचा वेळ वाचणार आहे, खर्चही वाचणार आहे आणि तुम्हाला पैसेही जास्त भेटणार आहे. म्हणजे या जातीचं वैशिष्ट्य असं की तुम्हाला कमी वेळेत जास्त वजन वाढतं. हे या जातीचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता याची जी आपण विक्री करतो, पिल्लांची विक्री असेल किंवा गोटची विक्री असेल, ही त्याच्या एज नुसार होते की वेट नुसार केली? आम्ही काय करतो, आम्ही एज नुसारच आम्ही कमीत कमी 3 महिन्याच्या पुढेच विक्री करतो. 3 महिन्याच्या खाली आम्ही विक्री करत नाही. कारण काय होतं की पिल्लांचं व्हॅक्सिनेशन होणं पण खूप गरजेचं असतं. कारण पिल्लू व्हॅक्सिनेटेड नसेल तर ते पुढे आजारी पडलं तर ते दगावण्याची शक्यता असते. त्यामुळं कुठल्याही पिल्लाचं ज्यावेळेस पिल्लू जन्मतं त्यामुळे त्याच्या वयाच्या 2.5 महिन्याचं ते पूर्ण होतं. 2.5 महिन्यापर्यंत ते दूध पितं. 2.5 महिन्यानंतर त्याला आपण पहिले व्हॅक्सिनेशन करून घेतो. आणि व्हॅक्सिनेशन झालं म्हणजे ते जरा थोडंसं फिट तंदुरुस्त होतं. म्हणजे कुठलाही आजार त्याला जडला तरी तो रिकव्हर साठी तो चांगला रेडी राहतो. त्यामुळे आपण 3 महिन्याच्या पुढे विक्री करतो. आणि जसं जसं त्याचं वजन वाढत जातं तसं त्याचा रेट वाढत जातो. आता हे वजन वाढवण्यासाठी आपण आहारामध्ये काय वेगळं असं करतो? तर ह्या ब्रीडला काही वेगळं देण्याची गरज नाही. म्हणजे आम्ही जी ब्रीड पाळतोय आफ्रिकन बोर म्हणून, ही मूळतः साऊथ आफ्रिकेमधली ब्रीड आहे. हिची आपल्या भारतामध्ये डेव्हलपमेंट हळूहळू सुरू आहे. आता आपल्या 1992 साली जे निमकर डॉक्टर होते फलटणचे, त्यांनी जे ब्रीड आपल्या भारतामध्ये आणलं होतं तर त्या आणलेल्या आफ्रिकन बोरच्या ब्रीड पासून त्यांनी पुढे जी पैदास वाढवत गेले ते 2007, 8, 9 पर्यंत ती वाढतच होती. त्यानंतर 2007-8 मध्ये जे बोकड डायरेक्ट साऊथ आफ्रिकेमधून इम्पोर्ट करण्यात आले त्यांना क्रॉस करून जी आणखी डेव्हलपमेंट वाढत गेली त्याने आपल्याला फायदा झालेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला वजन वाढ चांगली भेटलेली आहे, ग्रोथ चांगली भेटलेली, या सगळ्या गोष्टींचा फायदा झाला. म्हणजे आपल्याला यांचं बेनिफिट हा अजून वाढत आहे. म्हणजे आपण याच्यामध्ये जनरेशन आणि फुल बर्ड याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. आता 100% बोर म्हणजे त्यांची आईवडील डायरेक्ट साऊथ आफ्रिकेमधले असतात आणि त्यांचे इथं कंटिन्युअसली जे पिल्लं तयार होतात ते 100% असतात. आणि जे जनरेशन असतात म्हणजे जे निमकरांनी तुम्हाला जे बोललो मी, ज्यांची जी ब्रीड आपल्या भारतामध्ये ती डेव्हलप केली त्या ब्रीडला आपल्या ज्या इम्पोर्ट केलेले जे ब्रीडर आहे त्यांच्यापासून क्रॉस करून जे पिल्लं झाले ते जनरेशन म्हणून पुढे वाढत गेले. आता हे जनरेशनचे पिल्लं
आपल्याला वजन वाढ चांगली देतात, पण त्याच्यापेक्षा जे डायरेक्ट साऊथ आफ्रिकेमधले त्यांचे आई वडील असतात त्यांची वजन वाढ चांगल्या प्रकारे असते. म्हणजे आपल्याला जनरेशन चेंज करण्यासाठी 100% जो ब्रीडर आहे, म्हणजे जो ब्रीडर आपल्याकडे आहे त्या ब्रीडर वापरल्यानंतर त्यांचं एक जनरेशन पुढे निघत जातं. हो सर, आता इतका मोठा आपण फार्म तयार केलेला आहे किंवा आपल्याकडे गोटची संख्याही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि महागडा गोट आहे, तर याच्यासाठी काही शासन, जसं की समजा पंचायत समिती स्तरावरती असेल, काही असेल, तर शासकीय मदत आपल्या गोट फार्मसाठी काही झालेली आहे का? नाही, आता याच्यामध्ये गव्हर्नमेंटची एक पाठीमागे स्कीम चालू होती, आजही चालू आहे, सध्या होल्ड आहे ती NLM म्हणून, नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन. हा, तर ती स्कीम खूप चांगली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला 100 शेळ्यांपासून 100, 200 ते 500 पर्यंत आपण स्टार्ट करू शकतो. आता त्याच्यामध्ये डायरेक्टली 50% आपल्याला सबसिडी भेटते. आता या सबसिडीमुळं आपल्याला काय होतं की त्याच्यामध्ये आपण ब्रीड, त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्ही कुठल्या ब्रीडसाठी तुम्हाला किती अमाऊंट आहे, तुमच्या शेडसाठी किती अमाऊंट आहे, या सगळ्या डिफाईन केलेल्या आहे. तर याच्यामुळं आपल्याला जवळजवळ 50% त्याच्यामध्ये बेनिफिट असं होतं की आपल्याला शेडची कॉस्ट बऱ्यापैकी त्याच्यामधून कव्हर होते. आता आम्ही जे केलेलं आहे, आम्ही ओन फंडिंग, कारण आम्ही जेव्हा 21 मध्ये शेड उभं केलं त्यावेळेस ती स्कीम ऍक्टिव्हेट नव्हती, म्हणजे चालू नव्हती. त्याच्यानंतर ती स्कीम आली, पण त्याच्या अगोदरची जी शेड तयार असते त्याच्यावर ती स्कीम नसते. हा, तर मग आम्ही ओन फंडिंग वापरून शेड बनवली. आता त्याच्यामध्ये आम्ही काय केलं, 75x40चं एक शेड बनवलं. त्याच्यामध्ये आम्ही 10 कंपार्टमेंट केले. आता 10 कंपार्टमेंटमध्ये आम्ही एक 17x15चं एक कंपार्टमेंट, असे आम्ही 10 कंपार्टमेंट केले आणि एक छोटं पिल्लांसाठी कंपार्टमेंट केलं. त्याच्यामध्ये आम्ही मध्ये एक 6 फुटाचा वॉकिंग एरिया ठेवला की त्याच्यामध्ये आपण जा चारा टाकला, शेळ्यांना चारा टाकण्यासाठी पण आपल्याला मध्ये चारावं लागतं, त्याच्यासाठी आपण एक 6 फूटचं गॅप ठेवला आणि एक त्याला फिडर ट्रे दोन्ही बाजूने लावला की म्हणजे पलीकडच्या कप्प्यातील शेळ्या त्या फिडर ट्रे मध्ये चारा खातील, अलीकडच्या या ट्रे मध्ये चारा खातील. त्याचबरोबर आपण पाण्याचा एक टँक म्हणजे एक टोप बसवला की जेणेकरून ज्या कप्प्यातली शेळ्या आहेत ते त्या कप्प्यात पाणी पिण्यासाठी त्या कोपऱ्यामध्ये जातील. अशा हिशोबाने आपण प्लॅनिंग केलं. आता आपण हे संपूर्ण स्ट्रक्चर बघितलं, याचं पूर्ण मेजरमेंट कसं आहे? आता हे 75x40 म्हणजे 75 फूट लांबी आहे आणि 40 फूट रुंदी आहे. आणि म्हणजे आता हे आपण जे बघतोय खाली की हे हे वेगळं, flooring. हे PVC फ्लोरिंग आहे. हे आपण जमिनीपासून उंच 6 फुटावर घेतलेलं आहे. म्हणजे जमिनीपासून या लेवल पर्यंत, फ्लोरिंग पर्यंत 6 फूट त्याची हाईट आहे आणि फ्लोरिंग पासून तर कैची पर्यंत साधारण 8 फुटाची हाईट दिली आहे आणि मध्ये कैची 4 फुटाची, असं खाली 6 फूट आणि इथे 8 आणि 4 12 फूट, असं टोटल 12, 6 आणि 18 असं टोटल उंची याच्या गेलेली खाली आपल्याला बघतोय की कोंबड्या दिसत आहे. हो. ही कोंबड्या खाली ठेवण्याचं कारण काय आहे? आहे. आता काय होतं, आपण जेव्हा एलिव्हेटेड शेड बनवतो ना त्यावेळेस आपल्याला शेळ्या ह्या वरती असतात, ओके, आणि खालचा स्पेस हा पूर्ण मुक्त असतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला, मी तुम्हाला जे सुरुवातीला सांगितलं की आपल्याला याच्यात 3 फायदे आहेत महत्वाचे, की आपल्या याच्यामध्ये लेबरची अडचण आहे ती दूर होते. दुसरी गोष्ट, आपली जी शेळ्यांचं हेल्दी म्हणजे शेळ्या आरोग्य एकदम निरोगी राहतात त्याच्यामध्ये. आणि तिसरा महत्वाचा की आपण ऍडिशनल एक सोर्स, इन्कम सोर्स म्हणून आपण खाली कोंबड्या ठेवू शकतो. म्हणजे या गोष्टीचा विचार करून आपण एक खाली कोंबड्या ठेवलेला आहे, वरती शेळ्या प्लॅनिंग आता जे केल्या. कोंबड्या आपण त्यानंतर बघूच खाली गेल्यानंतर, तर ह्या कोंबड्या कोणत्या प्रजातीच्या आहे? आता या आपण गावरान क्रॉस म्हणतो आपण त्यांना, म्हणजे ते त्या अंड्यासाठी pure गावरान. वापरतात आपण अंड्यासाठी पण काय ठेवतो आणि काही एक ठराविक 3-4 महिन्यानंतर विक्रीला जेव्हा येतात त्यावेळेस आजूबाजूचे शेतकरी येऊन स्वतः येऊन घेऊन जातात, हॉटेल व्यावसायिक येतात घेऊन जातात. आता ही शेळ्यांसाठी आपण तुम्ही वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले आपल्याला दिसतात, तर साधारण एका कंपार्टमेंट मध्ये किती शेळ्या आपण ठेवतात आणि नाही, एका आता शेळीसाठी साधारण किती नाही, जागा एका कंपार्टमेंट, आता आमच्या 17x15चं एक कंपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये आमच्या 10 ते 12 शेळ्या आहेत. म्हणजे आता 3000 स्क्वेअर फूट मध्ये साधारण 110 शेळ्यांची कॅपॅसिटी आमच्या फार्मची आहे. लागतात? म्हणजे तुम्ही एका 17x15च्या एका कंपार्टमेंटमध्ये कमीत कमी 10 शेळ्या तर आरामशीर त्याच्यामध्ये ठेवू शकता. साधारणतः हे जे शेळीपासून येणारे पिल्ल आहे, शक्यतो तुम्ही तर पिल्लांची विक्री करताय, तर याचं सरासरी वार्षिक उत्पन्न किती येतं आपल्याला त्या वर्षाकाठी? आमचं कसं आहे, आमचा मदर स्टॉक आता साधारण एक 65 आहे. म्हणजे 65 मदर स्टॉक शेळ्या, म्हणजे पिल्ले देणाऱ्या ज्या माद्या आहेत त्या आमच्या 65 आहेत. आता आम्ही काय करतो, आम्ही 2 वर्षामध्ये 3 वेळ, म्हणजे 8 महिन्यामध्ये एक लॅक्टेशन कम्प्लीट होतं. शेळ्यांचं कसं असतं, 8 महिन्यामध्ये एक लॅक्टेशन कम्प्लीट होतं, म्हणजे 2 वर्षात 3 वेत होतात. म्हणजे एका वेताला साधारण आम्हाला एक 80 ते 90 पिल्लं येतात. म्हणजे 80-90 पिल्लं आल्यानंतर आम्ही ते 2 वर्षाचे पिल्लं, म्हणजे साधारण 28-240च्या आसपास पिल्लं जातात. तर त्याच्यातलं काही आम्ही मदर स्टॉक मध्ये ऍड करतो आणि बाकीचे पिल्लं आहेत ते म्हणजे ॲव्हरेजली एका वर्षाला 100 पिल्लांचं आमचं टार्गेट आहे. म्हणजे आम्ही 100 पिल्लं वर्षाला विकतो. साधारण आम्ही ज्या पाठी आहेत ते साधारण 1500 रुपये किलो आणि जे बोकड आहेत ते 1000 रुपये किलो, म्हणजे या रेटने आम्ही विक्री करतो. ॲव्हरेज आमचं 25 किलोच्या पुढे पिल्लांची वजनं असतात, त्या वजनाला आम्ही विकतो. साधारण सगळा ॲव्हरेज विचार केला तर एक 35,000 रुपये ते 40,000च्या दरम्यान आम्हाला एक फिमेल विक्री केली जाते. तर आम्ही
त्या ॲव्हरेजच्या हिशोबाने आमचं साधारण इयरली टर्नओव्हर आहे तो साधारण एक 35 लाखापर्यंत जातो. त्याच्यामध्ये 7 ते 8 लाख रुपये आमचा वार्षिक खर्च होतो. तर त्या खर्चामध्ये आमचा जो लेबरची जी कॉस्ट आहे ती पकडली जाते. त्याच्यानंतर जो फिडिंगसाठी जो त्यांना जो खुराक लागतो तो खुराकाचा खर्च आहे. त्यानंतर शेडचं मेंटेनन्स, लाईट बिल आहे, पाणी आहे, वॅक्सिनेशन आहे, त्यानंतर त्यांचं मेडिसिन आहे. या सगळ्या गोष्टी ओव्हरऑल आम्ही पकडल्या. कारण तसं आपण जर बेसिकली एका शेळीचा जर आपण खर्च जर काढला तर 10,000 रुपये असा आमच्या फार्मचा खर्च एका शेळीला. मदर स्टॉक जी मोठी शेळी आहे तिला 10,000 रुपये खर्च चालू आहे एका वर्षाचा. प्रामुख्याने याच्यामध्ये ह्या गोटमध्ये जसं की आपण म्हटलो रोगराईचं एक सिजनेबल काही हे असतात, व्हॅक्सिनेशन असतात आणि त्याप्रमाणे काही रोगराई असतात. तर ह्या ब्रीडमध्ये जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला कुठलं आजार आढळून येतो की सातत्याने तो व्हायरल असेल किंवा इतर गोष्टींमध्ये येत असतो? नाही, तर शेळ्यांचं कसं आहे, शेळ्यांना 2च आजार म्हणजे प्रामुख्याने जडतात. एक तर ते सर्दी आणि ताप. आता सर्दी आणि ताप हे आजार जर तुम्ही वेळेवर कव्हर केले तर ते पुढे न्यूमोनियामध्ये जात नाही. तर ते जर तुम्ही वेळेत त्यांना औषधोपचार केला नाही तर ते पुढे न्यूमोनियामध्ये कन्वर्ट होतात. म्हणजे ते शेळीला जास्त डेथ होण्याचे चान्सेस आहेत. आता या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला व्हॅक्सिनेशन हा पार्ट पण खूप महत्वाचा आहे. तर व्हॅक्सिनेशन मध्ये PPR एक महत्वाचं वॅक्सिन आहे. PPR, FMD, ETV आणि HS हे 3-4 वॅक्सिन महत्वाचे आहेत. म्हणजे 4 वॅक्सिन आपण दरवर्षी जर शेळ्यांना जर केले तर शेळ्यांना जरी आजारी पडला तर त्या रिकव्हरी चांगल्या 100%, 99% पर्यंत रिकव्हरी होतात. आता ती काही वॅक्सिन अशी आहे का ती ठराविक ऋतूप्रमाणे द्यावा लागतात, सिजनेबल ठरलेला असतो. पण त्यात एक अशी अडचण तयार होते की आपले पिल्ल सीझन वाईज येत नाही. आपले पिल्ल जे आपले शेड्यूल असतं त्याप्रमाणे जन्माला येतात. मग आपण त्या केसमध्ये सीझनची वाट पाहत बसणं ते पण चुकीचं आहे. म्हणजे आपले पिल्ल ज्या शेड्यूलने जन्माला येतात, समजा 2.5 महिन्याचं पिल्लू झाले पण आता सीझन नाही आहे वॅक्सिनेशन, पण ते आपण ते वॅक्सिनेशन केलं पाहिजे. म्हणजे आपण सीझनची वाट न पाहता आपल्या शेड्यूल प्रमाणे जे आहे, आणि त्यांनी काय फरक पडत नाही. कारण कुठल्याही शेळीला 21 दिवसानंतर कुठले वॅक्सिन रिपीट झालं तरी अडचण देऊ शकतो. म्हणजे त्याच्यामुळे ती एक अडचण आपल्याला त्याच्यामध्ये महत्वाची येत नाही. म्हणून आपण सीझनची वाट न पाहता जी आपले शेड्यूल ठरले, म्हणजे पिल्लांची आपली जशी येतात त्या पद्धतीने आपण वॅक्सिनेशन करतो. आता हे जे आहे समजा काही रोगराई असेल किंवा इतर कुठला समजा एखादा संसर्गजन्य आजार आहे तर आपल्याला काही गव्हर्नमेंट हॉस्पिटल असेल, जसं की समजा आपलं VI पंचायत समिती विभाग आहे किंवा आपले जे सरकारी डॉक्टर वगैरे आहे यांची मदत मिळते की आपण प्रायव्हेट डॉक्टरला? नाही, आपण मॅक्झिमम प्रायव्हेट डॉक्टरांचीच मदत घेतो. कारण गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहेत आपल्या अकोल्यामध्ये आहेत, पण आता त्यांचं एवढं आपण हे नाही करू शकत. म्हणून आपण एक प्रायव्हेट जे आपण डॉक्टर अपॉइंट केले तर त्यांची आपण हेल्प घेतो. आणि शेळी पालनात कसं आहे, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला स्वतःला शिकावं लागतं. सगळी 100% डॉक्टरवर डिपेंड राहणं म्हणजे ते आपल्या कॉस्टिंगमध्ये कमी करणं असं. कारण त्यावेळेस आपल्याकडे क्वांटिटीमध्ये शेळ्या येतात, त्यावेळेस आपण प्रत्येक शेळीसाठी डॉक्टर जर बोलवला तर आपल्याला ते 200-300 रुपये एका शेळीचा खर्च होऊन जाईल. आपण जेव्हा व्यवसाय सुरू करतो ना शेळी पालन, त्याच्यामुळे आपण स्वतः त्याच्यात शिकणं हे खूप महत्वाचं असतं. म्हणजे आता बरेचसे तरुण असतात की नव्याने ते सुरुवात करतात शेळी पालनामध्ये आणि छोटे मोठे आजार असतात, जसं की समजा काही खाद्य फूड मधून काही शेळ्यांना जुलाब वगैरे झाले तर मग स्पेसिफिक डॉक्टर बोलवायचे, 200-300 रुपये त्यांची फी असते. मेडिसिनचा खर्च 200-300 रुपये, म्हणजे पर डे मध्ये साधारणतः 2-3 गोट जरी आजारी पडले आपला तर 1,000-2,000. तर याच्यामध्ये काही स्पेसिफिक असं आहे की स्वतः आपण सेल्फ काही ट्रीटमेंट इथे करतो गोठ्यामध्ये? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे माहिती का, सगळ्यात महत्वाची शेळ्यांची काळजी आपण घेतली पाहिजे. आता त्याच्या काळजीमध्ये काय येतं माहिती का, काळजी घेणं म्हणजे काय, आपली गोष्ट आपले वॅक्सिनेशन जे शेड्यूल प्रमाणे ठरले ते वॅक्सिनेशन करणं. दुसरी गोष्ट आपल्याला शेळ्यांना जो खुराक आणि जो चारा, जो टाइम मॅनेजमेंट म्हणतो आपण त्याला, तो सकाळी जो आपण खुराकाचा जो टायमिंग ठरवून दिलाय त्या टायमिंग मध्ये त्यांना खुराक दिला पाहिजे. जो चाऱ्याचा आपण टायमिंग ठरवून दिला दिवसभरामध्ये, आता आमचं शेड्यूल कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो, त्या पद्धतीने आपण जो टायमिंग फिक्स केलेला असतो त्या टायमिंग मध्ये त्यांना चारा जाणं, पाण्याची व्यवस्था एकदम प्रॉपर निरोगी पाण्याची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टीमध्येच आपलं ते एक मॅनेजमेंट मध्येच आपलं ते सगळं त्यांची जी हे आहे म्हणजे आरोग्य आहे ते आपलं त्याच्यामध्ये काळजी ठरलेली असते. आता आपलं जे फिडिंगचं हे आहे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये काही आपण स्वतःचा काही फॉर्म्युला केला आहे की जसं की आपण फीड देताना काही कंपन्या पण आपल्याला प्रोव्हाइड करतात, काही आपण सेल्फ तयार करतो घरी, किंवा इतर ग्रीन काही चारा आहे जसं की समजा लसूण घास असेल किंवा इतर कुठला रेग्युलर घास आहे किंवा मुरघास आपण काही बनवलेला असतो, तर याच्यामध्ये काय सांगू? आम्ही काय केलंय, आम्ही सुरुवातीला सकाळी 7 वाजता त्यांना खुराक देतो. आता खुराकामध्ये आम्ही मक्का दाना आणि पॅलेट फीड जे बारामती ॲग्रोजी कंपनी आहे त्यांनी स्पेशली गोट अँड शिपसाठी डेव्हलप केलेलं आहे ते वापरतो. तर ते कारण वापरण्याचं कारण असं की ज्यावेळेस शेळ्यांना कसं आहे त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम, मिनरल यासाठी डिफिशियन्सी कव्हर करण्यासाठी आपल्याला काही मिनरल वगैरे त्यांना ओरली पाजावं लागतं. पण आता ज्यावेळेस आपल्याकडे क्वांटिटी होते त्यावेळेस ते शक्य नाही होत, कारण क्वांटिटी वाढल्यानंतर एवढा प्रत्येक शेळीला पाजणं ते पॉसिबल नाही.
फीडच्या ते माध्यमातून फीडच्या माध्यमातून देणं हा एकमेव पर्याय त्याच्यासाठी अवेलेबल असतो, की म्हणून आम्ही एक मका दाना आणि जी बारामतीवाल्यांनी जी स्पेशली गोळी पेंड बनवलेली आहे ती आम्ही मिक्स करतो आणि ती सकाळी खुराक म्हणून देतो. आता हा झाला खुराकाचा विषय. त्याच्यानंतर आपण सकाळी 9 वाजता त्यांना सुका चारा देतो. आता सुक्या चाऱ्यामध्ये आपण तूरचा भुसा, सोयाबीनचा भुसा किंवा ज्वारीचा कडवा हे अल्टरनेट 3 चारे आपण सध्या वापरतो. तर हे सुक्यामध्ये वापरायचं कारण की शेळ्यांना सुका चारा आहे त्यांच्या पोटात जाणं गरजेचं आहे. आता सुक्या चाऱ्यामध्ये आपण तुरीचा भुसा किंवा ज्वारीचा कडवा किंवा सोयाबीन भुसा या गोष्टी आपण वापरतो. 9 वाजता आपण त्यांना सुका चारा दिला की त्याच्यानंतर आपण 1:30 वाजता सकाळी दुपारी त्यांना हिरवा चारा देतो. आता हिरव्या चाऱ्यामध्ये जेवढे आपल्याकडे जास्तीत जास्त चारे उपलब्ध असतात ते जाणे गरजेचे असतात. आता शेळ्यांमध्ये आम्ही स्पेसिफिक त्याच्यामध्ये एक पहिलं आम्ही मेथी घास, त्यानंतर हिरवी मका, त्याच्यानंतर नेपियर आणि तुती हे 4 चारे आम्ही सगळे एकत्र कुटी करतो आणि तो हिरवा चारा म्हणून दुपारी शेळ्यांना देतो. आणि संध्याकाळी जो तुम्ही बोललात तसं मुरघास, आता मुरघास आहे जो आपल्या शेतातूनच जी मका आपली हिरवी मका असते दाण्यावर आलेली तिचा मुरघास तयार करून आपण तो मुरघास शेळ्यांना संध्याकाळीच्या वेळेस देत असतो. म्हणजे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असं 3 वेळेस आपण त्यांना चाऱ्याचं शेड्यूल ठरलेलं आहे. सकाळी खुराक असतो आणि पाण्याची उपलब्धता त्यांना 24 तास असते. आपण जे कंपार्टमेंट केलेले आहे त्याच्यामध्ये कोपऱ्यात जो टब बसवलेला आहे त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थेमध्ये आपण 24 तास पाणी ठेवत असतो. आता सर अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा व्हिजिट करतो तर तिथं आम्हाला 2 टप्पे दिसतात, की एक बंदिस्त आहे आणि एक अर्ध बंदिस्त आहे. तर ह्या 2 याच्यामधला मला फरक दिसतो. आम्ही तुमच्याकडे आलो की तुमचं फक्त बंदिस्तच आहे, अर्ध बंदिस्त नाही. तर दोघांमधला फरक एकदा सांगा मला. आता बंदिस्त म्हणजे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की आफ्रिकन बोर जात ही एकमेव अशी ब्रीड आहे का ती 100% तुम्ही बंदिस्त ठेवू शकता. आता अर्ध बंदिस्त म्हणजे काय माहिती का, आपण अर्धा दिवसातला 1-2-4 तास कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जाणे, त्याच्यानंतर दुपारचा वेळ आपण शेडमध्ये किंवा रात्रीच्या वेळेस शेडमध्ये ठेवणे. आता अर्ध बंदिस्तची अडचण आता प्रामुख्याने अशी आहे की पूर्वीच्या जागा आपल्याकडे उपलब्ध होत्या त्या जागा आता कुठे उपलब्ध राहिल्या नाही. आणि दुसरी गोष्ट टाइम कोणाकडे राहिला नाही की शेळ्यांच्या पाठीमागे घेऊन आपण अर्धा 2-3 तास आपण त्यामध्ये वेळ घालवायचा. ह्या प्रामुख्याने 2 अडचणी आपल्याला अर्ध बंदिस्तसाठी येत असतात. म्हणून आपल्याला जर बंदिस्त शेळी पालन हे त्याच्यामध्ये आपल्याला ना कुठे फिरायला घेऊन जायचं नाही, त्याच्यामध्ये आपल्याला स्टॉल फिडिंगवर त्यांना 100% ठेवायचं. जे चाऱ्याचं शेड्यूल आपण बसवलं त्याच्यामध्ये आपण त्यांना 100% चारा द्यायचा. बंदिस्त म्हणजे काय, त्यांना दिवसातून एकदा कुठे फिरायला घेऊन जायचं. आणि जे अर्धबंदिस्त असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 तास बाहेर ग्रेझिंगवर घेऊन जायचं आणि घेऊन यायचं. आता जनरली आपण प्रत्येक शेळी असते की समजा काही पिल्लांसाठी त्याचे वैशिष्ट्य असतात, पिल्लं देण्यासाठी ते खूप असतील, काही दुधांसाठी. तर आपलं मेन पर्पज काय आहे समजा ह्या शेळ्यांपासून जे आहे की मांस आहे, दूध आहे, की पिल्लांसाठी खूप नाही. आता ही जी ब्रीड आहे ना ही साऊथ आफ्रिकेमध्ये सर्रास मांस उत्पादनासाठी वापरली जाणारी ब्रीड आहे. आता तिकडे जरी ही मांस उत्पादनासाठी वापरली जाणारी ब्रीड असली तरी आपल्या भारत देशामध्ये तिचा प्रसार कमी झालेला आहे. म्हणजे तिचे जे प्रसार जेवढा अजून व्हायला पाहिजे तेवढा झालेला नाही, कारण ती अजून तेवढ्या प्रमाणामध्ये फैलावलेली नाही. म्हणून सध्या ही ब्रीड सध्या ब्रीडिंगसाठी वापरली जाते. ब्रीडिंग म्हणजे काय, पैदास. आता आपल्याला चांगल्या पैदाशीचे बोकड, चांगल्या पैदाशीच्या पाठी तयार करण्यासाठी आपल्याला ब्रीड तर गरजेचं आहे. जसं गायांमध्ये चप वगैरे येतात, वेगवेगळ्या प्रकारचे सिमेंट्स असतात, ते कशासाठी असतात की आपल्याला चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट केलेली कारवड तयार करून देणे किंवा चांगलं जास्त दूध देणारी कारवड मिळवणे हा त्याच्या मागचा उद्देश असतो. असा सेम उद्देश याचा आहे की आपल्याला चांगल्या पद्धतीचं ब्रीड डेव्हलप करण्यासाठी या ब्रीडचा उपयोग केला जातो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या उस्मानाबादी म्हणा किंवा इतर संगमनेरी म्हणा किंवा इतर ज्या ब्रीडर्सच्या शेळ्या असतात त्यांच्यावर आपण ह्या बोरच्या ब्रीडरने जर क्रॉस करून जर पैदास काढली तर ते पिल्लं जे तयार होतात ते 50% बोरचे पिल्लं तयार होतात. त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं की त्यांच्या वजनाची ग्रोथ आपल्याला चांगली भेटते, त्यांची वजन वाढ चांगली भेटते, त्यांची इम्युनिटी पॉवर पण चांगली असते. कारण ही मूळतः साऊथ आफ्रिकेमधलं ब्रीड आहे. तिथलं जे वातावरण आहे ते 0 ते 50 अंश पर्यंत जाणारं आपलं साऊथ आफ्रिकेमध्ये आहे. त्या वातावरणामध्ये डेव्हलप झालेले ब्रीड असल्या कारणानं त्यांची इम्युनिटी पॉवर खूप चांगली आहे. म्हणजे ती जी इम्युनिटी पॉवरचा फायदा आपल्याला आपण जर इतर ब्रीडच्या शेळ्यांवर क्रॉस करून जर ते प्रोडक्शन काढलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ती चांगला बेनिफिट भेटू शकतो. आता नवीन जे युवक आहे की ज्यांची इच्छुक आहे किंवा त्यांचा करण्याचं काहीतरी मानस आहे की आपण गोट फार्म केलं पाहिजे, समजा त्यांना नवीन आपल्याकडनं परचेस करायचं आहे किंवा त्यांनी ते खरेदी केलं तर त्यांना प्रथम काळजी काय घ्यावी लागते त्या व्यवसायामध्ये? आता कुठलाही व्यवसाय सुरू करायचा म्हटल्यावर सुरुवातीला त्यांना आपण काळजी तर घेणं गरजेचं असतं. आता त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, म्हणजे ह्या शेळ्यांमध्ये सगळ्यात महत्वाची काळजी ती पिल्लांची असते. म्हणजे जन्मल्यापासून 15 दिवसापर्यंत पिल्लाची एकदम काटेकोरपणे आपण जर काळजी घेतली तर ते पिल्लू 15 दिवसानंतर एकदम फ्री हँड चांगलं दूध पिणं वगैरे सगळं होऊन जातं. म्हणजे या गोष्टींसाठी आपल्याला काय करावं लागतं की स्वतः लक्ष देऊन प्रत्येक इंडिव्हिज्युअल पिल्लावर लक्ष देणं गरजेचं असतं.
ते प्रॉपर व्यवस्थित दूध पिते का नाही, पिते की जास्त पिते, कारण जास्त दूध पिलं तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो, कमी दूध पिलं तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करून, म्हणजे त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस आपण काम करतो त्याच्यात अभ्यास करून आपण शिकलं पाहिजे की आपण कशा पद्धतीनं त्यांना हँडल केलं पाहिजे. सर मुख्यतः आता हे जे गोट आहे तर याचं मार्केट कुठं उपलब्ध असतं? जसं की आपण म्हटलं लोणी आपल्या याच्या गायींसाठी प्रसिद्ध आहे किंवा शेळ्यांचाही बाजार आहे, जसं की संगमनेरी, काठेवाडी बऱ्याच जातीच्या शेळ्या लोणीमध्ये असतात. तर हे जे ब्रीड आपल्याला खरेदी करायचं असतं याचं स्पेसिफिक मार्केट असं काही नाही, आता मार्केट अजून उपलब्ध नाही, कारण ही ब्रीड कुठं मार्केटमध्ये अजून तुम्हाला काही कुठं उपलब्ध दिसणार नाही, कारण ह्या ब्रीडचा प्रसार अजून झालेला नाही. आता हे हळूहळू लोक करताय सुरू, याच्यामध्ये 1-2 फिमेल 1 बोकड असा घेऊन सुरू करताय. आता तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहे फार्मवर त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल, असं मार्केटमध्ये तर लगेच तुम्हाला बोर जातीच्या शेळ्या भेटणार नाही. हो. मग याची जी विक्री आहे ती विक्रीला पण अडचण येत असेल. विक्रीची अडचण नाही येत, कारण काय माहिती का, सध्या ही ब्रीडिंग साठी विकले जाते. मी तुम्हाला आधी सांगितलं की हे पण फ्युचर कटिंग मार्केट आहे. आफ्रिकन बोर सुद्धा फ्युचर कटिंग मार्केट आहे. पण जोपर्यंत तुम्हाला आज जशा घरोघरी उस्मानाबादी म्हणा किंवा संगमनेरी शेळ्या दिसत नाही, तशा तुम्हाला बोरच्या शेळ्या दिसत नाही, तोपर्यंत हे कटिंग मार्केटला येणार नाही. त्यावेळेस याची प्रसार म्हणजे पहिला सगळीकडे चांगल्या प्रमाणामध्ये होईल, त्यावेळेस ते तेव्हा ते ऑटोमॅटिकली cutting कटिंग मार्केटला जाणार आहे. हो, पण तेव्हा आपल्याला परवडणार आहे, कारण त्याची वजनवाढ आपल्याला जास्त भेटेल. सर आता हा जेव्हा आपला व्यवसाय सुरू झाला तर प्रथम काय होतं, बऱ्याच वेळेला आपण जनरली आता नवीन जे युवक आहे बऱ्यापैकी आपण बघतो की जागेवरती बसून युट्यूबच्या माध्यमातून काही माहिती मिळत असतात. तर तुम्ही त्यांना काय सजेस्ट कराल की आपण प्रत्यक्ष एखाद्या फार्मला व्हिजिट करून आपण ती स्टडी केला पाहिजे किंवा माहिती घेतली पाहिजे, की युट्यूब कडनं ती माहिती ही केली पाहिजे, आणि त्यात तुम्हाला समजा तुम्ही सुरू केलं तेव्हा तुम्हाला कुठल्या अडचणी जाणवल्या, असे 2 प्रश्न आहेत. आणि आता युट्यूबच्या माध्यमातून आपण माहिती घेतली पाहिजे, हा भाग 100% बरोबर आहे, कारण तो एक सोर्स आहे की आपण नवीन व्यवसाय स्टार्ट करण्यासाठी आपल्याला काहीतरी त्याच्यातून प्रेरणा, ऊर्जा किंवा आपल्याला माहिती भेटत असते. सगळ्यात महत्वाची माहिती तर आपण नक्कीच घेतली पाहिजे, पण आपल्याला जर त्या क्षेत्रामध्ये खरोखर काम करायचं आहे तर आपण स्वतः फार्मवर जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन त्याच्याबद्दल सखोल माहिती घेतली पाहिजे, आणि माहिती घेऊन नंतर पुढे आपण त्याच्यावर मार्गदर्शनानुसार आपण व्यवसाय सुरू केला. बरोबर. आणि आता माझा असा प्रश्न होता की आपण इकडे नेट वगैरे लावलेलं दिसतंय, तर याची ही जी काही सिजनल काळजी असते ती कशा प्रकारे घेतली जाते? आणि आता याच्यामध्ये ही नेट लावण्याचं कारण म्हणजे की थंडीचे, आता सध्या थंडीचा दिवस आहे, कारण थंडीच्या दिवसामध्ये सीझन थंडीचा आहे. कारण थंडीच्या दिवसामध्ये जर आपल्याला जर पिल्लांना चांगलं संरक्षित ठेवायचं असेल, म्हणजे थंडीपासून त्यांचा बचाव करायचा असेल, तर आपल्या शेडमध्ये येणारी जी अनावश्यक हवा, म्हणजे जास्त प्रकारची हवा असेल, तर त्या हवेपासून संरक्षण करण्यासाठी त्या नेट लावणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपली थंडीचा सीझन बंद होईल, उन्हाळा चालू होईल, त्यावेळेस आपण पूर्ण व्हेंटिलेशन साठी पूर्ण मोकळा एरिया करून देतो. सर साधारणतः 2-3 वेळेला आपली एक्सपो मध्ये भेट पण झाली होती किंवा त्यावेळेला तुम्ही ते गोट पण घेऊन आले होते, तर जेव्हा आपण ती सुरुवात केली गोटची, तर ती किती गोट पासून आपण सुरुवात आता केली? आम्ही सुरुवातीला एक साधारण 25 पासून सुरुवात केली नव्याने होती. सुरुवात. नव्याने सुरुवात आम्ही 25, म्हणजे आम्ही सुरुवातीला 11 आणि नंतर आम्ही असं 10 अशा 2-3 वाढवत गेलो. हो. सुरुवातीला 25 आणि प्लस काही उस्मानाबादी म्हणा किंवा आपल्या संगमनेरी या पण ब्रीड आम्ही ठेवल्या होत्या, पण आम्हाला ह्या ब्रीड मध्ये जास्त आउटपुट वाढल्यामुळे आम्ही ती ब्रीड कमी करून टाकली आणि स्पेसिफिक आम्ही आफ्रिकन बोर मध्ये काम करतो. आता नवीन समजा युवक जेव्हा सुरू करताय, तर आता तुमचं इतकं हेवी स्ट्रक्चर वगैरे आहे किंवा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, तर तुम्ही ते काय सजेस्ट कराल की प्रथमतः आपण जेव्हा सुरुवात करतो तर बेसिक आपण किती खर्चापासून किंवा किती भांडवलापासून याची सुरुवात करायला हवी? आणि आता याच्यामध्ये डायरेक्ट मोठं एलिव्हेटेड स्ट्रक्चर उभं करायची गरज नाही. म्हणजे ज्यावेळेस आपण नवीन एखादा व्यवसाय सुरू करतो त्यावेळेस आपण डायरेक्ट 3,000-4,000 स्क्वेअर फूटचं शेड सगळ्यांनीच बांधलं. आता आम्ही बांधलंय, पण आमचं जरा थोडंसं टार्गेट वेगळं होतं, पण आम्ही असं लोकांना सजेस्ट करणार नाही तर तुम्ही पण एवढं मोठं शेड बांधा आणि मग तुम्ही त्यामध्ये आणा, बकरी आणा आणि ते स्टार्ट करा. तुम्ही हार्डली 10+1 असं एक युनिटनी जरी स्टार्ट केलं, जरी तुम्ही साध्या पद्धतीचं शेड बांधलं, कमी भांडवलामध्ये जरी तुम्ही एक साध्या पद्धतीचं शेड उभं केलं, त्याच्यामध्ये आपण कंपार्टमेंट टाकून त्याच्यामध्ये आपण जे पर्याय, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या एलिव्हेटेड शेड सारखेच ज्या टेबल बनवता येतात, याच्यामध्ये साध्या पद्धतीच्या ग्राउंडला ठेवतो त्या पद्धतीचं आपण साधं शेड बनवलं आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या खरेदी केल्या, म्हणजे पाठी म्हणा किंवा शेळ्या म्हणा, तर त्याच्यापासून आपल्याला इन्कम स्टार्ट होतं. म्हणजे शेड आपल्याला 100%च त्याच्यापासून हे देतं, इन्कम देतं असं नाही, पण ती एक गरज आहे. पण जेव्हा तुमच्याकडे क्वांटिटीमध्ये येईल त्यावेळेस तुम्ही मोठ्या शेडचं प्लॅन करा. पण सुरुवात करायची ना, तुम्ही बेसिक तुम्ही साध्या शेड पासून सुरू करा आणि 10+1 म्हणजे 10 फिमेल आणि 1 बोकड या पद्धतीने सुरू करा. आता सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस सांगितलं की आपण याची हाईट उंच घेतलेली, खालचं
बेस पासून 6 फुटापर्यंत उंच घेतलं हो हो तर त्याचं कारण काय होतं की 6 फुटापर्यंत उंच 6 फूट उंच घेण्याचं कारण असं की आपल्याला खाली जे आपण कोंबड्या ठेवणार आहे किंवा ऍडिशनल सोर्स आपण जो उत्पन्न घेणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला खाली व्यवस्थित चांगलं फिरता यावं. कारण 6 फूट उंच ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण व्यवस्थित खाली चालू शकू. जर 6 फूट उंची खालची नसेल तर आपण खाली व्यवस्थित चालू शकणार नाही, कारण आपल्याला ते खाली वाकून चालायला लागेल. त्या अनुषंगाने आपण एक 6 फूट उंची खाली जमिनीपासून वरती या फ्लोरिंग पर्यंतची ठेवलेली आहे. घेतलेली आहे. सर आता बरेचशा ज्या गोष्टी असतात की समजा अंडी आहे किंवा कोंबडीचं जे काही समजा रेट आहे त्याचा पेपर रेट ठरतो किंवा जसं की वरतून एक मार्केटचा रेट ठरलेला असतो, हा. तसं हे गोट मध्ये काय असतं की रेट कसा ठरला नाही, जातो? गोट मध्ये रेट कसं आहे माहितीये का, आपल्याला मटणाच्या डिमांडवर, आता मटणाची डिमांड तुम्हाला माहिती ती दिवसेंदिवस वाढत चालली. म्हणजे आता पूर्वी कसं मटण 550-600 रुपये किलो होतं, आज 750-800 रुपये 800 रुपये. ते पुढच्या 10 वर्षामध्ये 1000 पर्यंत पण पोहोचणार आहे. म्हणजे तेवढी तो ग्राफ खाली येणारा नाही. म्हणजे मटणाची जी डिमांड आहे ती वाढतच चाललेली आहे. कारण काय आलंय, अन्नधान्याचा पुरवठा हा कमी होत चाललाय. त्याच्यामुळे ही अल्टरनेट ऑप्शन हे हॉटेल लाईन साठी म्हणा किंवा इतर जे सामान्य याच्यातले कुटुंब असतात त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे की आपल्याला जर अन्नधान्याचं हे काही असेल, भाजीपाला असं हे असं, या सगळ्या गोष्टी कमी झाल्यामुळे मटणाची डिमांड दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. त्याच्यामुळे हा जो ग्राफ आहे तो खाली न येता तो वाढतच जाणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला जो आता मटणाचा रेट 750-800 रुपये जो चालू आहे त्याच्यानुसार आपला लाईव्हचा जो रेट आहे तो 350-400 रुपये आहे, तो हळूहळू पुढे वाढतच जाणार आहे. सर याच्यामध्ये एक म्हणजे एकंदरीत काही गोष्टी लक्षात येतात की बरेचसे व्यवसाय करत असताना व्यवसाय कुठलाही असो त्याच्यामध्ये अप अँड डाऊन येतं. तर असं तुमच्या बरोबर एखादा प्रसंग आहे का आठवणी की आपण गोट फार्म हा व्यवसाय चालू केला आणि त्याच्यामध्ये काही लॉसेस झाले आपल्या? नाही, आता सुरुवातीला जेव्हा आम्ही स्टार्ट केलं ना, ज्यामध्ये आम्हाला एवढं आम्हाला नॉलेज नव्हतं. म्हणजे आम्हाला नवीन होतं ना की त्याच्यामध्ये, आता त्याच्यामध्ये पिल्लांचं संगोपन कसं केलं जातं याच्यामध्ये आता ऐकून किंवा कोणी सांगून याच्यामध्ये माणूस शिकत नाही, पण स्वतः जेव्हा प्रॅक्टिकली काम करतो तेव्हा अनुभवातून जेव्हा आपल्याला जेवढं नॉलेज भेटतं तेवढं आपण त्याचा फायदा होतो. तर सुरुवातीला आम्हाला आपण अडचणी आल्या. आमचा पण मॉर्टिलिटीचा जो रेशो आहे तो साधारण सुरुवातीला 5 ते 6% पण गेलेला आहे. म्हणजे आमचे जेव्हा पिल्ल आमच्या फार्मवर जन्माला आली तेव्हा 5-6% आमचा त्यांचा मॉर्टिलिटी रेशो झालेला आहे. पण नंतर आपण हळूहळू तिची कारणं शोधली. आपण त्याच्यामध्ये थोडस स्टडी केला की कशामुळे होतं, याला सोल्युशन काय. मग याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये आज आमचा रेशो 0 आहे. म्हणजे मॉर्टिलिटी तुम्ही जे सांगितलं का तुमचा रेशो 0 पर्यंत तुम्ही आणला, तर त्याच्या मागे काय असं वापरलं तर त्याच्यात मी तुम्हाला ते सांगतो की आपण जे प्रॅक्टिकली आपण जेव्हा करू ना त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये नॉलेज येतं. म्हणजे आता त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणत नाही की आपणच सगळं शिकतो, आपल्याला दुसऱ्यांचं पण ज्ञान घेणं गरजेचं असतं. कारण हा जो व्यवसाय असा आहे की दुसऱ्यांचं नॉलेज, म्हणजे त्याचं जे आपलं मेडिकल म्हणतो आपण, जे डॉक्टर असतात त्यांचं आपल्याला ज्या अडचणी येतात, आता त्या अडचणी आल्यानंतर त्याच्यासाठी आपण सोल्युशन काय केलं, ज्या अडचणी आल्या त्याच्यासाठी सोल्युशन आपण काय केलं, त्या सोल्युशनवर आपण अभ्यास करणं गरजेचं असते. कारण सेम रिपीट अडचण आपल्याला परत येणार स्वाभाविक आहे. कारण जो प्रॉब्लेम आपल्या एखाद्या पिल्लाला आला तो रिपीट प्रॉब्लेम पुढच्या पिल्लांना पण येऊ नये म्हणून आपण ते प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. पण तेच होणार आहे ना की समजा आज आपलं एखादं पिल्लू काही कारणास्तव ते आजारी पडलं, ते दगावलं, तर मग ते आपल्याला माहिती आहे की ते कशामुळं आजारी पडलं आणि ते का दगावलं. तर आपण पुढच्या वेळेस ते प्रिपेअर राहिलं पाहिजे की या कारणामुळं पिल्लांच्या आजारी पडण्याचं प्रमाण आहे, त्याच्या सर्वांपासून आपण त्याचं म्हणजे आपण त्याला व्यवस्थित त्या दूर ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे ज्या गोष्टीमुळे त्याला प्रॉब्लेम झाला किंवा ज्या गोष्टीमुळे अडचणी आल्या त्या गोष्टींपासून दूर राहणं गरजेचं आहे. सर साधारणतः आता आपल्याला ह्या व्यवसायामध्ये किती वर्षाचा एक अनुभव तयार झालेला आहे? आता आमचं जो साधारण आता या डिसेंबरमध्ये 5 वर्ष झालेले आहेत. हो, आता बऱ्यापैकी समजा तुमच्याकडे गोटची पण संख्या आहे आणि अनुभव पण तुमच्याकडे चांगला आहे, 5 वर्षाच्या भरपूर मोठा अनुभव आहे. तर आता जे नवीन युवक हे करताय, गोट फार्मिंग करतात किंवा त्यांना शासनाकडनं काही मदत घ्यायची आहे, तर शासनाकडनं तुमची काय अपेक्षा आहे की शासनाने नवीन योजनेमध्ये समजा जे काही आता हे होतंय तर त्याच्यामध्ये काय बदल केले पाहिजे किंवा काय सूचना तुम्ही देऊ शकता? नाही, आता गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम चालू आहेत ना त्या 100, 200 किंवा 300 ते 500 पर्यंतच्या, तर त्या गव्हर्नमेंटनी थोडंसं कमी याच्यामध्ये करायला पाहिजे. कारण 10+ कोणी स्टार्ट करायला इच्छुक आहे, कारण एकदम 100 शेळ्यांसाठी 10 लाखाची म्हणजे 20 लाखाचा प्रोजेक्ट आहे तो, त्याच्यात 10 लाख सबसिडी भेटते. पण एवढं सुरुवातीला 10 लाख रुपये एखाद्या नवीन फार्मरने टाकणे त्याच्यामध्ये ते जरा थोडंसं इम्पॉसिबल आहे. म्हणून गव्हर्नमेंट एक 10+1 युनिटसाठी जी काही कॉस्टिंग बसते किंवा छोट्या शेडसाठी जी कॉस्टिंग बसते त्यासाठी गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये थोडंसं बदल करणं गरजेचं आहे.
आता आपण जेव्हा व्यवसायाची सुरुवात केली तर आपल्याला घरून म्हणा किंवा काही एखाद्या वित्त संस्थेची जशी की बँक फायनान्स वगैरे असेल अशी काही कुठली मदत वगैरे आपण घेतली होती का? हा नाही, आम्ही काय आता माझा जो भाऊ पुण्याला असतो त्यांनी जरा थोडंसं स्वतःच्या ओन याच्यावर म्हणजे प्रायव्हेट फंडिंग, पर्सनल लोन वगैरे वगैरे या गोष्टी करून आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही असं नाही की आम्ही काही गव्हर्नमेंटचं सबसिडी वगैरे सध्या काही घेतलेली आहे, ते आम्ही सगळं ओन फंडिंग वापरून याच्यामध्ये आम्ही फार्म स्टार्ट केलं. हो सर, एकंदरीत आता आपलं जे गोट फार्मिंग आहे तर दैनंदिन आपली दिनचर्या कशी असते, पर डेची आपण कसं शेड्यूल तयार केलेलं असतं याच्यामध्ये? आता आम्ही कसं आहे, सकाळी आमचं जे नियोजन असेल, सकाळी 7 वाजता आमचं ज्यावेळेस पिल्लं वगैरे असेल तर पिल्लांना दूध प्यायला सोडलं जातं सकाळी 6:30च्या दरम्यान. त्याच्यानंतर ज्या फिडर ट्रे असतात ते क्लीन केले जातात. आता फिडर ट्रे क्लीन करायचं कारण की त्याच्यात थोडासा कचरा असतो, जे वेस्टेज असतात त्या वगैरे, ते लेंड्या वगैरे पडलेल्या असतात पिल्लांच्या, त्या क्लीन करून आपल्याला त्याच्यामध्ये खुराक टाकण्यासाठी त्या क्लीन असणं गरजेचं आहे. म्हणून ते सुरुवातीला सगळ्यात आधी पिल्लांना दूध पाजल्यानंतर ते फिडर ट्रे क्लीन करून घेणे. त्याच्यानंतर आपण मग ते त्यांना 7 वाजता जो खुराक टाकतो तो खुराक टाकला की नंतर मग आपण 9 वाजता पुन्हा जेव्हा चारा त्यांना टाकायचा असतो त्यावेळेस एकदा समजा त्याच्यात जर काही कचरा असेल तर तो आपण साफ करून त्यांना पुन्हा आपण 9चा सुका चारा दिला जातो. त्याच्यानंतर पुन्हा 1-1.5 वाजेपर्यंत ते चारा, जो सुका चारा म्हणा किंवा जायला चारा खातात. 1-1.5 वाजता जेव्हा आपला दुसरा टाइम असतो हिरव्या चारा ज्यावेळेस आपण टाकणार असतो त्यावेळेस पण ते एकदा फिडर ट्रे पुन्हा एकदा साफ केले जातात. त्याच्यात मग हिरवा चारा टाकला जातो आणि ते दिवसभर संध्याकाळपर्यंत ते राहिलेले काही खातात किंवा जातात. थोडंफार वेस्टेज राहिलं तर ते काढून आपण संध्याकाळी पुन्हा फिडर ट्रे क्लीन करतो आणि संध्याकाळचा चारा आपण त्याच्यामध्ये टाकत असतो. आता याला जे काही खाद्य झालं, पाणी असेल, ही व्यवस्था आपण एवढं उंचावर हे बनवलेलं आहे, तर मग याची व्यवस्था कशी केली जाते? पाणी असेल, पाण्यासाठी आपण एक 2000 लिटरची टाकी उंचावर ठेवलेली आहे आणि खाद्यासाठी आपण एक स्टोर रूम उभं केलंय. ते साधारण 1000 स्क्वेअर फूटचं स्टोर रूम आहे. त्याच्यामध्ये आपण सुका चारा वर्षभरासाठी जेवढा लागतो तेवढा स्टोअर करून ठेवलेला आहे. हिरवा चारा आपण आपल्या शेतातूनच उपलब्ध करत असतो, जसं जसं आपल्याला शेड्यूल प्रमाणे आपण तो पिकवत असतो. आणि जो मुरघास असतो जो संध्याकाळी, तो पण आपण एक शेडच्या बाहेर एक झाडाखाली आपण त्याच्यामध्ये त्याची बॅगा भरून ठेवलेल्या आहेत. आता याच्यात अजून असा एक प्रश्न आहे की आता तुम्ही सांगितलं की शेतामध्ये तुमचा चारा वगैरे पिकवला जातोय आणि काही तुम्ही स्टोअर केलेला आहे. तर एखाद्याला हा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्याच्याकडे स्वतःचा चाऱ्याची व्यवस्था नाही, तर त्याने स्वतः चारा विकत घेऊन हा व्यवसाय करणं योग्य राहील की नाही? नाही, करू शकतो आपण, कारण आपण विकत चारा घेऊन, आता आम्ही पण सुका जो चारा आहे तो आम्ही पूर्ण विकतच घेतोय. म्हणजे तो पण आम्ही बाहेरून परचेस करतो. कारण याच्यामध्ये काय, शेळ्यांना 60% जरी सुका चारा दिला आणि 40% हिरवा चारा दिला तरी पण शेळी पालन करता येत. आता हिरव्या चाऱ्यामध्ये तुम्हाला स्वतःच शेत पाहिजे किंवा असं पाहिजे असेल, आजूबाजूला काही झाडपाला असेल त्यांचे पण तुम्ही तोडणी करून ते आणून ते शेळ्यांना हिरवा चारा म्हणून देऊ शकता. म्हणजे ज्याला 1 एकर जमीन नाही तो पण शेळी पालन करू शकतो. म्हणजे असं नाही की यशस्वी होऊ शकतो, असं नाही की त्याला जमीनच पाहिजे. त्याला जमीन का पाहिजे की आपल्याला हिरवा चारा स्वतःच्या शेतामधून उपलब्ध करता येईल. त्याच्यामध्ये काय होतं की चाऱ्याची जी कॉस्ट आहे ती थोडीशी जरा कमी होते, कारण आपल्या प्रॉफिट रेशो मध्ये जर स्वतःचा चारा असेल तर तो जरा प्रॉफिट रेशो वाढतो. जर आपण विकत चारा घेतो तर प्रॉफिट रेशो थोडासा कमी होतो. हा विषय पण प्रॉफिट मध्ये असतो. हो सर, आता इतका मोठा फार्म आहे आपला, तर याच्यामध्ये किती लेबर वर्किंग करताय सध्याच्या परिस्थितीमध्ये? आता सध्या एकच लेबर आहे आमचा, पण त्यासोबत माझे आई वडील आहेत, ते दिवसभर त्याला मदतीला म्हणून असतात. म्हणजे जे हार्ड वर्क असतं तो लेबर स्वतः चारा कापून आणणे, टाकणे या गोष्टी तो स्वतः करत असतो. पण बाकीच्या गोष्टींसाठी काही मदत आहे ती माझी आई आणि माझे वडील हे दिवसभर त्याच्या मदतीला असतातच. आणि सकाळ संध्याकाळ मी तर असतोच तिथं, कारण मी जे काय मेडिसिन म्हणा किंवा इतर व्हॅक्सिनेशन म्हणा या सगळ्या गोष्टी ट्रीटमेंट आहे ते मी स्वतः करत असतो. आता बरेचसे काही युवा तरुण आहे किंवा ते व्यवसायामध्ये पण आहे, परंतु ते काही नोकरीच्या निमित्ताने बाहेर आहे, जसं की पुणे मुंबईमध्ये आहे आणि त्यांचा व्यवसाय गावाकडे आहे, ते लेबरकडनं तो करून घेतात. तर ह्या दोघांमध्ये तफावत काय? आपण स्वतः केलेलं चांगलं असेल की आपण मॅनेजमेंट करून घेतलेलं चांगलं? नाही, आता याच्यामध्ये आपण दोन्ही गोष्टीमध्ये करू शकतो. असं नाही का जो बाहेर राहून पण करू शकत नाही, बाहेर राहून पण शेळी पालन करू शकतो. पण त्याला आपण आता काय झालं, पूर्वी म्हणजे आपण टेक्नॉलॉजी म्हणतो आपण थोडक्यात त्याला, असं एखाद्याकडे दुसऱ्या गावाला जायचं तर आपल्याला पत्र पाठवून द्यायला होतं. पण आता त्याच्या जागी मोबाईल आले, त्याच्यानंतर व्हॉट्सअप मेल आलेत, त्याच्यानंतर आता व्हिडिओ कॉलिंग या सगळ्या गोष्टी आल्यामुळं आपण त्याच्यामध्ये आणखी बदल झालेला. आता याच्यासाठी आम्ही स्पेसिफिक CCTV बसवलेले, म्हणजे शेडमध्ये काय काम चालतंय हे मी कधी केव्हाही पाहू शकतो. म्हणजे या टेक्नॉलॉजीचा आपण वापर करून, असं नाही की मग मी पुण्याला राहतो मी इकडे गावाला कसा व्यवसाय करू, ते पण करू शकतो आपण. त्याच्यासाठी लेबर जो अपॉइंट करतो तो व्यवस्थित काम करतोय का नाही, ठीक आहे, आपल्याला तिथं नाही, आपण इथं येऊन नाही तिथं बसून पण आपण ते प्रॉपर पाहू शकतो.
सर यामध्ये आता समजा आपल्या 100च्या आसपास जवळपास गोट आहे आणि एखादी गोट जर समजा थोडी वीक झाली किंवा आजारी पडली त्याचे बेसिक सिम्पटम्स काय आहेत ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. शेळी आजारी पडली तर ती चारा खाण्याचं बंद करते. पहिली गोष्ट ती एक तर कुठेतरी कोपऱ्यात जाऊन बसते, ती शेपटी खाली टाकते, म्हणजे ती एकदम शांत होते, स्तब्ध होते. Basic या लक्षणं बेसिक आहेत. लक्षणं आहे याच्यामध्ये. ती आपण ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये स्वतः काम करतो त्याच्यामध्ये आपण एक नजर जरी मारली पूर्ण शेळ्यामध्ये आपल्याला तरी कळतं आपल्याला कुठली शेळी आजारी झाली असेल. आता ह्या ज्या ब्रीडच्या शेळ्या आहेत सर, तर यांचं वार्षिक उत्पन्न म्हणजे कसं असतं की पिल्ले देण्याची क्षमता किती असते? परवितामध्ये समजा काही शेळ्या 2 देतात, काही 1 देतात, तर यांचं कसं असतं? नाही तर ह्या ब्रीडचं 80% रेशो आहे पिल्ले देण्याचं? ट्विनचा 80%, 10% सिंगल आणि 10% ट्रिपलेट. हो, क्या हो, बात आहे. म्हणजे या ब्रीडचा आफ्रिकन बो जातीच्या ज्या शेळ्या आहेत यांचा रेशो 80% ही जोडीकडे होतातच. 10% सिंगल होतात, 10% ट्रिपलेट पण होतात. म्हणजे या रेशोनी आपण याच्यामध्ये काम. आता आपण बघितलं, तुम्ही सांगितलं की आपण आफ्रिकन हे पाळलेले आहे, तर याच्या माग ही जी ओळखण्याची कला आहे ती कसं ओळखायचं किंवा याचे वैशिष्ट्य काय आहे? आता याच्यामध्ये काय असतं माहिती का, ही जी ब्रीड आहे ना ही तुम्हाला सांगितलं की काटक आहे आणि हिचं मांसाचं प्रमाण ह्या ब्रीड मध्ये जास्त आहे. म्हणजे आता ही जी पाट तुम्ही पाहता ही आता साधारण 1 वर्षाची पाट आहे. म्हणजे 1 वर्षाची, हिचं 60 किलो वजन आहे साधारण. आता 60 किलो वजन आहे. आता याच्यामध्ये तिचं काय माहिती का, हिच्या नाकाचा जो आपण याला रोमन नोज म्हणतो, आता हिचा जो असा दिलेला शेप आले निंपळतेपणा आहे, त्याच्यानंतर जो तिचा हा जे पायाची बोन साईज आहे ती एकदम स्ट्रॉंग आहे. म्हणजे आपल्या ज्या आपल्या लोकल ब्रीडच्या शेळ्या आहेत त्यांची एकदम नाजूक वीक असते एकदम, तशी यांची एकदम त्यांचा छातीचा घेर एकदम मजबूत असतो आणि तो मोठा असतो एकदम. तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला जाणवत असेल आता हा खूप मोठा आहे, तर याच्यामध्ये स्पेस खूप चांगला आहे. मग याच्यामुळे काय तिच्या मांसाचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यानंतर त्याची ज्यांच्या मांड्या असतात त्या पण यांच्यामध्ये पण मांसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते एकदम हेवी असतात. हा एक. त्याच्यानंतर त्यांचा पोटाचा घेर, त्यांचं जठर मोठं असतं. या शेळ्यांचं जठर मोठं आहे, म्हणजे जे चारा जेवढ्या प्रमाणात खातात त्याच्यामध्ये मांसाचं रूपांतर जास्त प्रमाणात करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला तिचं वेट साधारण 60 किलो पर्यंत आहे. म्हणजे 1 वर्षाची झाली. म्हणजे आता तुम्हाला हिचे दात पण तुम्हाला दाखवतो. आता एक दात तिने पाडलाय, म्हणजे आता तिने नुकताच दात जे दुधाचे दात आहे ते पडलं आणि तिचं स्पेसिफिक दात चालू. याची काही नोंद ठेवतो की दातावरती आपण त्याला काही? नाही, आपल्याकडं काय आपण टॅगिंग सगळ्या शेळ्यांना केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक शेळीची नोंद आहे आपल्याकडे. म्हणजे छोट्या पिल्लापासून तर मोठ्या याच्यामध्ये सगळ्या शेळ्यांची आपण प्रॉपर नोंद ठेवत असतो. सर आता लेंडी आणि जे शेळ्यांपासून तयार होणारे जे मलमूत्र आहे याचं व्यवस्थापन आपल्याकडे कसं केलं जातं? म्हणजे आपल्या शेतीला युज करतो की आपण त्याला बाहेर नाही, आता आम्ही याच्यामध्ये जेवढ्या लेंड्या ज्या खाली साचतात म्हणजे जे खत तयार होतं त्याच्यामध्ये आम्ही साधारण आम्हाला शेतासाठी आमच्या 40-50% जे शेतासाठी लागतं तेवढं आम्ही शेतात टाकतो आणि बाकीचं 50-60% आम्ही विक्री करतो. म्हणजे 2 वापर याच्या माध्यमातून. खाली ज्या कोंबड्या पालन आपण केलंय त्याला पण खाद्य होतं आणि जे उरतंय ते आपण शेतासाठी वापरतो. सर आता बरेचसे युवक जे आहे व्यवसाय करतात, पण आता ते व्यवसायामध्ये मॉर्टिलिटी होते आणि ही मॉर्टिलिटी जर झाली तर त्याच्यामधून मोठा लॉस तयार होतो. मध्ये 1-2 गोट जर गेल्या साधारणतः 20-30 हजार रुपयाचा आपला लॉस होतो. तर याचं संरक्षण व्हावं म्हणून आपण काही त्याचा इन्शुरन्स वगैरे कव्हर केलेला आहे? इन्शुरन्स पण करू शकतो आपण. आता काय आलंय, आता याच्यामध्ये इन्शुरन्स करा. आता आमच्या शेळ्या आहेत त्यांचे कॉस्टली आहे, ब्रीड कॉस्टली आहे. कारण आता आमच्या शेळ्या 80-90 हजारापर्यंत ज्या मॅच्युअर्ड शेळ्या आहेत त्यांची व्हॅल्यू म्हणजे लाखापर्यंत आहे. काही ज्या इम्पोर्टेड आहेत त्यात पण महाग आहेत, म्हणजे त्या जवळजवळ 3-3.5 लाखापर्यंतच्या पण आहेत. पण आता याच्यामध्ये आपण जर इन्शुरन्स करायला गेलो की आपल्याला तो EMI पण जास्त येईल, म्हणजे आपला जो कॉस्टिंग जास्त येईल. म्हणजे एवढी कॉस्टिंग आपण घालण्यापेक्षा आपण त्यांची काळजी घेणं हा पण खूप मोठा त्याच्यामध्ये इन्शुरन्स तयार होतो. म्हणजे कारण आपण शेळ्यांना ठीक आहे तो आपला शेळी डेट झाल्यानंतर आपल्याला बेनिफिट होणार ही गोष्ट बाजूला ठेवा, पण ती डेटच होणार नाही ती तोपर्यंत आपण त्याची काळजी घेणं हा पण त्याच्यामध्ये मोठा इन्शुरन्स मानला जातो. आणि सर ह्या फार्म मध्ये आणखीन एक गोष्ट आमच्या लक्षात आली की बऱ्याचशा फार्म मध्ये गेल्यानंतर त्यांना पाण्याचं एकत्रीकरण केलं जातं की समजा 50-100 शेळ्या आहे एकाच ठिकाणी पाणी पितात, तर त्या पाणी पिण्याच्या ठिकाणावरती काही संसर्ग वगैरे होण्याचे चान्सेस असतात का आपल्याला? हा नाही, होऊ शकतो ना. जर शेळी जर आजारी असेल तर संसर्ग होऊ शकतो. त्यासाठी आपण प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये त्यांचं सेपरेट एक टब ठेवलेला आहे की ज्या त्या कप्प्यामधल्या शेळ्या त्या कप्प्यामध्ये जाऊन पाणी पितील. आणि जर आपल्याला वाटलं की शेळी एखादी आजारी पडली, तिला जरा काही व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे, तर तिला आपण एक सेपरेट कंपार्टमेंट केलेच आहे. त्या कंपार्टमेंटमध्ये तिला ठेवणे म्हणजे तिला आपण सगळ्या शेळ्यांपासून अलिप्त करणे थोडक्यात. हो.
तर जसं की सर बऱ्याच वेळेला समजा एखादी शेळी असेल लाळ गाळते किंवा त्याला काही इन्फेक्शन झालेलं आहे आणि तिनं ह्या टब मध्ये पाणी पिली तर बरोबर. तुम्हाला एक इझी मला एक वाटतं की समजा तुम्ही ते ओतून दिल्यानंतर आपण परत दुसरं भरू शकतो. बरोबर. जसं समजा मोठी गावण आहे बरोबर. ते सोडून देणं शक्य नसतं पण हे छोटं केल्यामुळे छोटं केल्यामुळे ते वाटलं आपल्याला वाटलं खराब ते झाले पाणी- ते उचलून आपण पाणी किंवा बाहेर काही टाकू समजा शकतो. लगवी गेली लेंडी पडली तर आपण इझी ते टाकू Easy शकतो. टाकू कारण शकतो. ते लिटर कॅपॅसिटी कमी आहे त्याची ना. बरोबर आहे. हो. बरोबर म्हणजे हे छान झालं. हो. प्रत्येक गोठ्यामध्ये असं होणं गरजेचं आहे नाही का? आता याच्यामध्ये आपण जे रॅम्प म्हणतो आपण याला. आता ज्यावेळेस आपल्याला काही चारा आणण्यासाठी किंवा वाटलं आपल्याला शेळ्यांना आपण एक ओपन स्पेस बनवलेला आहे की शेळ्यांना जरा थोडंसं मातीमध्ये 1 तास सकाळी अर्धा तास आपण न्यायचं आहे तर त्याच्यासाठी हा रॅम्प बनवलेला आहे जेणेकरून शेळ्यांना याच्यावरून उतरणं एकदम easy सोयीस्कर होईल आणि त्या याच्यावरून उतरून त्या ओपन स्पेस मध्ये जातील. हो हो हो. आणि सर आता आपण जे खाली कोंबडी पालन पण केलेलं आहे आता ही कोंबडीची किती संख्या आहे म्हणजे किती पक्षी आता आपण आम्ही राहायचं काय त्या करतो? condition मध्ये? आम्ही 200-200चा स्लॉट आणतो 200 ते 250. आम्ही जास्त ठेवत नाही कारण जास्त आणून परत मग ते त्याचं इन्फेक्शन वरती शेळ्यांना व्हायला नको व्हायला नको. या उद्देशाने आम्ही 200 ते 250 आणतो त्याच्यामध्ये आणि ते आणल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये त्यांचे एक साधारण 3-4 महिन्यापर्यंत आम्ही संगोपन Vaccination करतो. वगैरे किंवा- वॅक्सिनेशन असतात 1-2 ते पाण्यातून लस दिली जाते ती पाण्यातून आपण देतो आणि त्याच्यानंतर मग आपण 4 महिन्याचे झाले की ते सेल करतो. तर सेल करायचं काम चालू आहे. आता यापैकी बऱ्याच सेल झाल्यात बऱ्याचशा जवळजवळ 50% सेल झालेले आहेत जवळजवळ 50% बाकी आहे. सर बऱ्याचशा म्हणजे पोल्ट्रीमध्ये असेल किंवा इतर जे आहे समजा काही लोक गावरान पण करतात पण त्या ठिकाणी माझ्या एक निदर्शनास आलं की बरेचसे पंख त्यांचे गेलेले हो, असतात हो. त्याचं एक रिझन मला सांगू जाऊ, जाऊ, शकता? जाऊ, नाही आता पंख जाण्याचं कारण म्हणजे काय होतं ज्यावेळेस कोंबड्यांची गर्दी होते कंजेस्टेड एरियामध्ये जास्त कोंबड्या ठेवल्या जातात त्यावेळेस त्यांचं शेळ्यांच्या कोंबड्यांचं एकमेकांना टोचल्यामुळे त्यांचे पंख जातात परिणामी मग ते जरा थोडेसे मग त्याचं काही आजारी पडून मृत पावण्याची पण शक्यता असते. हो. आणि आता सर जे खाली आपलं खत पडलेलं आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की समजा कोंबडी जर नसेल त्याचा एका ठिकाणी गंज तयार होतो बरोबर किंवा बरोबर. त्याच्यामध्ये काही कृमी तयार होतात हम्म. तर ही कोंबडी ठेवल्यामुळे त्याचा आपल्याला काही ऍडिशनल बेनिफिट आहे का? आता याच्यामध्ये आमचे जे लेंड्या खाली पडतात ना त्याच्याबरोबर त्या कोंबड्यांची पण विष्ठा पडते म्हणजे आता तो एक खत तर तयार होतच पण आपल्याला त्याच्यासोबत या कोंबड्या आपण ज्या खाली पाळतो ते वरून जे लेंड्या पडतात किंवा जे आपलं वेस्ट पडतं जे धान्य आहे खुराक आपण जे टाकतो त्याच्यातलं वेस्ट पडतं ते खाली पडल्यानंतर ते एक तर लेंडी फोडण्याचं पण काम कोंबड्या करतात जे वेस्ट पडतं ते पण खाऊन घेतात त्याच्यासोबत जर लेंड्या आणि जे मलमूत्रामुळे समजा काही जर कृमी खाली तयार झाले त्या पण कोंबड्या खाऊन घेतात त्याच्यामुळे त्यांना एक फीड म्हणून त्याचा पण बेनिफिट प्रोटीन त्यांना त्याच्यापासून भेटतं आणि आपला एक स्वच्छतेचा भाग म्हणून एक कोंबड्या त्याच्यामध्ये काम करत आता असतात. आपण बघतो की वरून ज्यावेळेस लेंडी पडणं असेल किंवा मूत्र पडणं असेल तर या कोंबड्यांवर त्याचा काही इफेक्ट होतो का? नाही ही Infection ज्या गावरान कोंबड्या असतात ना त्यांना काही फरक पडत नाही म्हणजे त्यांना वरून मलमूत्र पडलं काय आणि लेंड्या पडल्या काय त्यांना काही फरक पडत नाही पण जर बॉयलर कोंबडी आपण खाली ठेवली तर ती नाहीच इन्फेक्टेड होऊन जाईल ती टिकू शकत नाही टिकणार त्याच्यामध्ये. तर आता आपण बघतो की तुम्ही हे जे काही लेंडी खत आहे हे कधी साफ केलं जातं? नाही, आम्ही वर्षातून एकदाच काढतो. आता आम्ही गेल्या मागच्या मे मध्ये आम्ही पूर्ण काढलं होतं त्यावेळेस साधारण एक 18 टेलर लेंडी खत आम्हाला टोटल भेटलं होतं. तर हळूहळू वाढत जातं आता क्वांटिटी थोडीशी वाढते प्लस होते म्हणजे तसं खत पण वाढत जातं म्हणजे आम्ही दरवर्षी वर्षाच्या एप्रिल मे मध्ये आम्ही खत बाहेर काढत असतो. हो. आता हा जो काही म्हणजे कोंबडी पालन असेल किंवा वरती गोट पालन असेल हा एका वेळेस दोन बिझनेस तुम्ही करताय तर काय या कोंबडी पालनाचा काय फायदा होतोय तुम्हाला याच्यामध्ये? ते कोंबडी पालनामध्ये काय होतं आपली जी लेबरची जी कॉस्ट आहे ती याच्यामधून निघून जाते कारण आपण वर्षभरामध्ये आम्ही 3च लॉट करतो याचे कोंबड्यांचे म्हणजे 4-4 महिन्यामध्ये एक कोंबडी लांबल्यापासून ती विक्रीसाठी येते. हा म्हणजे साधारण 1.5-2 किलो पर्यंत जाते. गावठी कोंबड्या असल्यामुळे त्यांचा रेशो जरा थोडासा कमी असतो वाढण्याचा कारण जी बॉयलर असते ती फास्ट वाढते पण ही गावठी असल्यामुळे त्यांचा रेशो कमी असल्यामुळे पण ती 4 महिन्यामध्ये आपण विक्रीसाठी येतात आणि आपण इथं आजूबाजूला शेतकरी असतात ते आपल्याला घ्यायला इथं येतात आणि इथून घेऊन जातात. म्हणजे एकाच उद्योगामध्ये 2 उद्योग करून तुम्ही हा सर्व फार्मचा जो काही खर्च आहे बरोबर. तो खर्च या कोंबडी पालनातून बाहेर काढतो. निघतो आणि बाकीचा सगळा नफा आपल्याला बरोबर. शिल्लक राहतो. आता सर ही जी कोंबडी आहे आपली तर ही हिचं वैशिष्ट्य काय म्हणजे अंडी देण्यासाठी आपण हे केली आहे नाही ही मांसासाठीच केली आम्ही 4 महिने आम्ही सांभाळतो 4 महिन्याची झाली की तर जे शेतकरी असतात आजूबाजू ते कोणी अंड्यासाठी घेऊन जातं किंवा असंच खाण्यासाठी पण घेऊन जातो जशी त्यांची डिमांड असेल त्या पद्धतीने ते घेऊन जातात. आता हे जे पक्षी सर आपण याची विक्री करतो विक्री करताना याचं वेट वरती करतो की नगावरती केली नाही आम्ही नगावरच देतो कारण काय आम्ही rate कोंबडी असेल? साधारण एक 500 रुपयाला आम्ही कोंबडी देतो कोंबडा 600 रुपयाला देतो. शेतकरी मित्रांनो बघा की बऱ्याच फार्म मध्ये आपण व्हिजिट केला आणि काही गोट फार्म आपण बघितले तर तिथं पण आपण डबल मधली जसं की ह्या पार्टिशन मध्ये आपण बघितलेलं आहे
पण बऱ्यापैकी ते खूप खाली आहे. जसं की समजा स्वच्छता करायची आहे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये काही काम करण्यासाठी मध्ये जायचं आहे तर अनेक अडचणी येतात. पण सरांनी किती बारीक बारीक गोष्टींचं या ठिकाणी काळजी घेतली. माझी हाईट जी आहे तर 5 फूट 4 इंचाची माझी हाईट आहे आणि माझ्या हाईटच्या वरती मला अर्धा फूटचा स्पेस आहे. म्हणजे इजी ऍक्सेस मोठ्या आपल्या फार्ममध्ये होतं किंवा आपल्याला कोंबड्या हे करायच्या आहे, पकडायच्या आहे, खत आपल्याला बाहेर काढायचं आहे किंवा जे काही कोणी लेबर येतील आपल्याकडे काम करण्यासाठी तर त्यांना कुठली इंजुरी होणार नाही, दुखापत होणार नाही याची पुरेपूर सरांनी काळजी घेतलेली आहे. तर प्रत्येकाने जेव्हा गोठा बनवायचा तर इतर सरांना व्हिजिट करा किंवा इतर फार्मला आपण व्हिजिट करा. ती हाईट किती आपण मेंटेन ठेवली पाहिजे, वरती किती आपण घेतलं पाहिजे, तर ह्या बारीक बारीक गोष्टी आपण ते लक्षात घेणं गरजेचं आहे. सर हा जो फार्म आपण जेव्हा तयार केला म्हणजे जेव्हा स्ट्रक्चर आपण उभारायचं काम केलं तर आपण अशी काही स्पेसिफिक फार्मला भेट दिली होती की काही आपल्याकडे? नाही, जेव्हा आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो ना आपण माहिती घेणं गरजेचं असतं. आम्ही पण भरपूर फार्मला व्हिजिट केल्या, तिथून माहिती घेतली की आपण तिथं शेळीपालन कशा पद्धतीने केलं जातं, कुठल्या ब्रीडवर काम केलं जातं आणि कुठल्या ब्रीडपासून आपल्याला फायदा जास्त होणार आहे या गोष्टींचा अभ्यास आम्ही पण आधी 1 वर्ष केला आणि त्यानंतर आम्ही डिसिजन घेतलं की आपण बकरी याच्यामध्ये शेळीपालनामध्ये आपण हे करायचं. कारण आम्ही पण आधी कुक्कुटपालन आणि शेळीपालन या दोन्ही फार्मचा अभ्यास केला, पण आम्हाला याच्यामध्ये जरा थोडंसं आउटपुट चांगलं वाटलं आणि थोडंसं रिस्कचं फॅक्टर आहे तो याच्यामध्ये कमी आहे, जो कुक्कुटपालनात थोडा जास्त येतो आणि याच्यामध्ये कमी असल्यामुळे आम्ही जरा या व्यवसायाला आम्ही प्रेफर केलं. सर माझा आणखीन एक प्रश्न होता. बऱ्यापैकी आपण जसं की गावाकडे फॅब्रिकेशन वाले असतात आणि शेड बनवायचं आहे तर ते काही त्याच्यामध्ये क्युरियस होऊन जात की समजा तुमचं शेड उंचावरती गेल्यानंतर जसं की पावसाळ्याचं सीझन असतं किंवा जेव्हा वावळट वगैरे येतात तर त्याच्यामध्ये आपल्या शेडला काही धोका वगैरे पोहोचण्याचे चान्सेस असतात का त्याच्यामध्ये? नाही, याच्यामध्ये जर तुमचं लोखंड मजबूत असेल तर तुमचं हाईटचा काही इश्यू येतच नाही त्याच्यामध्ये. कारण आम्ही जे लोखंड वापरलंय तुम्ही याच्यामध्ये पाहिलं आयबीम एकदम 4 बाय 4.5 आम्ही ते आयबीम वापरले, म्हणजे त्याच्यामुळे आम्ही एकदम त्याच्यामध्ये हेवी अँगल वापरले, त्याच्यामुळे हाईट त्याच्यामध्ये काही इश्यू येत नाही. आता हे स्ट्रक्चर करताना काही स्पेसिफिक आपले व्हेंडर वगैरे आहे की आपण कोणाकडनं केलं पाहिजे याचं आहेत ना याच्यामध्ये. पण तुम्हाला जर कोणाला जर डायरेक्ट पूर्ण शेडचं काम करायचं असेल तर असे वेंडर आहेत की डायरेक्ट पूर्ण फार्म फायनल करून देणारे, रेडी करून देणारे सुद्धा आहेत. आणि स्वतः आपले जे लोकल फॅब्रिकेटर आहेत ते पण व्यवस्थित एकदा यांनी जर फार्म जर व्यवस्थित टेक्निक कशा पद्धतीने फिटिंग केलंय ते पाहिलं तर ते पण स्वतः करू शकतो त्याच्यामध्ये. हो सर, आपण पूर्ण फार्मला व्हिजिट केली, वरती गेलो, आपण खाली कोंबडी पालनकडे पण आलो. एकंदरीत आपण हा फार्म जेव्हा उभारणी केली तर त्याचा खर्च किती गेला, कॉस्टिंग किती गेली आपल्याला? नाही, आम्ही सुरुवातीला 21 मध्ये जेव्हा फार्म बनवला ना 3000 स्क्वेअर फूटचं आमचं पूर्ण शेडचं स्ट्रक्चर होतं. त्यानंतर 1000 स्क्वेअर फूटचं स्टोरेज होतं आणि एक 100 बाय 100चं कंपाऊंड, पत्र्याचं ऑल कंपाऊंड आम्ही केलेलं आहे. कारण आमच्याकडं वाईल्ड अॅनिमलची भीती असल्यामुळे आम्ही पत्र्याचं 9 फूट उंचीचं पत्र्याचं कंपाऊंड असं साधारण सगळं मिळून आम्हाला 21 मध्ये 29 लाख रुपये खर्च आला. त्यावेळेस स्टीलचे रेट जरा जास्त होते, त्याच्यामुळे जरा कॉस्टिंग आम्हाला साधारण 29-30 लाखापर्यंत गेलेली आहे. फक्त शेड बनवण्यासाठी? नाही, शेड, कंपाऊंड आणि स्टोअर तिन्ही गोष्टींसाठी 29 ते 30 लाख रुपये आम्हाला खर्च आला. आणि सरासरी वर्षाला जो काही नफा आहे तो नफा किती येतो? नाही, आता शेळीपालनात नफा लगेच भेटत नाही पहिली गोष्ट. त्याच्यासाठी खूप संयम ठेवावा लागतो. म्हणजे आम्हाला पहिल्या वर्षी तर काय त्याच्यापासून नफा हा भेटला नाही, पण आमची जी क्वांटिटी कमी होती ना, कारण जशी जशी क्वांटिटी वाढत जाते तसं तसं तुमचा नफा वाढत जातो, खर्च कमी होतो. खर्च त्या पटीत वाढतो, पण जो आपल्याला जो मॅनेजमेंटचा खर्च आहे तो थोडासा डिवाइड होऊन जातो ना, क्वांटिटी खर्च डिवाइड होतो. कारण 25 शेळ्यांना तोच लेबर लागणार, 100 शेळ्यांना तोच लेबर लागणार. त्याच्यामध्ये खर्च आणि इन्कम मध्ये थोडीशी तफावत कशी होते की सुरुवातीला जेव्हा आपल्याकडे क्वांटिटी कमी असते त्यावेळेस आपला सेल कमी असतो, कारण आपल्याला मदर स्टॉक पण प्लस करायचा असतो. तर आमचं तेच झालं. सुरुवातीला आम्हाला पहिल्या 2 वर्ष काही याच्यातून एक्स्ट्रा बेनिफिट भेटलेलं नाही. पहिल्या वर्ष आम्ही स्वतः खिशातूनच पैसे घातले. दुसऱ्या वर्षापासून जरा पैसे यायला लागले, कारण जे मदर स्टॉक काही ठेवला, काही विक्रीसाठी काढले. तिसऱ्या वर्षी अजून मदर स्टॉक वाढला, अजून पिल्ले विक्रीसाठी आले. असं आमचं 2-3 वर्षापासून इन्कम आमचं थोडंसं वाढत आम्ही 7 लाखापासून इन्कम झालं सुरुवातीला, नंतर 13-14 लाख, 15 लाख, 18 लाख, नंतर 25 लाख रुपये. आता यावर्षी फक्त साधारण 35 लाखापर्यंत टोटल ओव्हरऑल आमचं इन्कम आलेलं आहे. आता त्या याच्यामध्ये आमचा खर्च पण 7 ते 8 लाख रुपये आमचा खर्च वर्षभरासाठी झालेला आहे. 20 ते 25 लाख रुपये 20 ते 25 लाख रुपये नफा शिल्लक आता या मदर स्टॉक मध्ये आम्हाला भेटतो. आता अजूनही आम्ही क्वांटिटी वाढवतो. आमचा मदर स्टॉक आम्हाला 100 पूर्ण करायचा आहे अजून, कारण आम्ही 25 स्टार्ट करून आम्ही आज 65 पर्यंत मदर स्टॉक शेळ्यांना आलो. बाकीचे किट्स वगैरे पकडून सगळे 100 आहेत आमचे, पण ते पिल्ल विक्रीसाठी असतात. काही मदर स्टॉक मध्ये प्लस करतो असं त्याच्यामध्ये. सर, भविष्यामध्ये ह्या व्यवसायाबद्दल आपलं आणखी काही ऍडिशनल वाढवण्याचं काही प्लॅनिंग आहे का? नाही, आहेच की सर. मग आता आम्ही मदर स्टॉक 100 पर्यंत पोहोचतो, त्याच्यानंतर आमचं ऍडिशनल पण अजून एक फार्म पण प्लॅनिंग आहे. पण त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये पण एक्सपांड करायचं 100% डोक्यामध्ये विचार आहे. हो. आता शेवटचा एक प्रश्न की जे नवीन शेतकरी असतील, युवक असतील, ते या
सिस्टममध्ये या व्यवसायामध्ये येऊ इच्छितात तर त्यांच्यासाठी तुमचा सल्ला काय असेल? नाही, आता कुठलाही एखाद्या नवीन व्यक्तीला किंवा नवीन फार्मरला शेळीपालन व्यवसाय सुरू करायचा आहे ना, तर त्यांनी कमीत कमी क्वांटिटी पासून सुरू करणे. शेडसाठी एवढा खर्च न करता सुरुवातीला साध्या पद्धतीचं शेड बांधणे, एक 10+1च युनिट स्टार्ट करणे. कारण आपल्याला काय होतं माहिती आहे का, शेळीपालनामध्ये आपल्याला अनुभव काही झिरो असतो आणि हे शेळीपालन मुख्य ते 3 प्रकारे करतो. आपलं पहिले एक कटिंग मार्केट, दुसरं येतं ईद मार्केट आणि तिसरं येतं ब्रीडिंग मार्केट. म्हणजे 3 प्रकारचं शेळीपालन आपण करू शकतो. आता या तिन्ही मार्केटचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे. आता त्याच्यासाठी तुम्हाला जर तिन्ही मार्केटचा अभ्यास करायचा ना, तुम्ही कटिंग मार्केटसाठी 4 ते 5 तुम्ही लोकल ब्रीडच्या शेळ्या ठेवा. त्याला ब्रीडर तुम्ही बोरचा वापरा आणि त्यासोबत ईद मार्केटसाठी तुम्ही एक 4-5 बोकड ठेवा की जे तुम्ही पुढच्या वर्षी ईदसाठी तयार करून ते ईद मार्केटसाठी कुर्बानी मार्केटला विकू शकता. आणि तिसरा आहे ब्रीडिंग मार्केट. आता ब्रीडिंग मार्केटमध्ये बोर जाती ब्रीडिंगसाठी सध्या विकत आहेत. तर ब्रीडिंगचे तुम्ही 5 फिमेल तुम्ही ब्रीडिंगसाठी त्या विकत घ्या. बोरचा ब्रीडर ऑलरेडी तुमच्याकडे असणार आहे. म्हणजे तुमचा असा सगळा म्हणून एक 15चा जरी सेटअप झाला आणि एक बोकडचा सेटअप झाला तरी पण तुम्ही तिन्ही मार्केटमध्ये काम करू शकता. पहिलं कटिंग मार्केटसाठी जे काही तुमच्याकडे पिल्लं येणार आहे ते तुम्ही कटिंगलाच विकणार. दुसरं तुम्हाला कुर्बानी मार्केटसाठी जे बोकड तुमच्याकडे तयार करणार आहे तुम्ही कुर्बानी मार्केट विकणार. आणि तिसरं आहे ब्रीडिंग मार्केटसाठी जे तुमच्याकडे बोरची पिल्लं तयार करणार आहे ते पण फ्युचर कटिंग मार्केट आहे, पण सध्या ब्रीडिंगला डिमांड आहे, ब्रीडिंगसाठी विकले जाणार. म्हणजे नवीन स्टार्टअप जो करतोय ना तो तिन्ही मार्केटचा त्याला स्टडी करता येतो आणि त्याच्यात त्याला ज्या मार्केटमधून आउटपुट भेटतंय त्यांनी तो पुढे व्यवसाय कंटिन्यू करावा, बाकी स्किप करा. मित्रांनो, हे होते सतीश कराळे यांचा सरस्वती गोट फार्मला आज आपण पूर्णपणे व्हिजिट केली. अत्यंत यशस्वीरित्याने चालू असलेला यांचा हा गोट फार्म. या गोट फार्ममध्ये अनेक लोक व्हिजिट करण्यासाठी येत असतात. या व्यस्त कार्यक्रमातून देखील आमच्यासाठी, आमच्या चॅनलसाठी सरांनी वेळात वेळ काढून त्यांचं मार्गदर्शन महाराष्ट्राच्या समोर आणण्याचा आमचा तो प्रयत्न आहे आणि त्याबद्दल सरांचे मनपूर्वक धन्यवाद, आभार व्यक्त करतो की त्यांनी अत्यंत बिझी शेड्यूल असताना देखील त्यांचा वेळ आमच्यासाठी दिला आणि त्यांची ही जी काही गोट फार्मची यशस्वी कथा आहे ती आपल्या महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी, नवीन शेतकऱ्यांना प्रेरणा देण्यासाठी एक नवीन मार्ग त्यांनी दाखवलेला आपल्याला या माध्यमातून दिसतो.